ठीक आहे. आता जे आपलं लेक्चर आहे ते CSS चं कितवं लेक्चर आहे? कितवं लेक्चर आहे? तिसरं लेक्चर आहे. बरोबर. सो आतापर्यंत आपण काय पाहिलं CSS मध्ये? काय काय बघितलं? आपण जे आपलं वेब पेज आहे ते स्टाईल कसं करतो? बरोबर. डिफरंट वे स्टाईल करण्याचं. आता त्याच्यामध्ये आपण सुरुवात केली होती की कोणकोणत्या प्रकारे आपण पेजला स्टाईल करतो. एक असते इनलाईन, दुसरं कोणतं इंटरनल आणि तिसरं एक्सटर्नल. आता प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सांगितलंय इनलाईन काय असतं, इंटरनल काय असतं, एक्सटर्नल काय असतं. ह्याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर तुम्ही प्रिव्हियस जो व्हिडिओ आहे तो बघू शकता. त्याचबरोबर आपण काय बघितलं होतं, स्पेसिफिसिटी. बरोबर. म्हणजे एलिमेंट मधला जो क्लास ऍट्रिब्यूट आहे, आयडी ऍट्रिब्यूट आहे, तर याच्यामध्ये प्रायोरिटी कोणाला आहे? बरोबर ना. स्पेसिफिसिटी म्हणजे काय की प्रायोरिटी बेसवरती आपली जी स्टायलिंग आहे ती अप्लाय होणार. बरोबर. आपण एकतर एलिमेंटला सिलेक्ट करून त्याच्यावर स्टाईल अप्लाय करतो, नाहीतर क्लास, नाहीतर ऑब्जेक्ट, सॉरी आयडी, आणि अजून एक वे असतो आपल्याकडे कोणता, इनलाईन. तर याचा यूज करून आपण काय करतो, स्टाईल करत असतो. बरोबर. याच्यामध्ये स्पेसिफिसिटी म्हणजे प्रायोरिटी सगळ्यात जास्त कोणाला आहे, तर इनलाईनला. म्हणजे जो कोणता आपण स्टायलिंगचा कोड इनलाईन मध्ये लिहिलाय ना, तर तो प्रायोरिटी वाईज अप्लाय होणार. नंतर कोणाला प्रायोरिटी, आयडीला, नंतर क्लासला, आणि लास्ट मध्ये जो एलिमेंट आहे त्याला प्रायोरिटी असते. बरोबर ना. ओके. अजून काय काय बघितलं होतं आपण? सो बॉक्स मॉडेल एक बघितलं होतं आपण. बरोबर ना. बॉक्स मॉडेल. तर आपल्याला माहिती आहे, जो काही कंटेंट आपण आपल्या वेबसाईट वरती टाकतो तर तो रेक्टँगल फॉर्म मध्ये आपल्याला शोकेस केला जातो. कशावरती? वेब पेज वरती. बरोबर ना. पण त्याला काहीतरी विड्थ असते, हाईट असते, मार्जिन असतं, पॅडिंग असते, आणि त्याच्यामध्ये काहीतरी कंटेंट असतो. बरोबर ना. मग बॉक्स मॉडेल मध्ये आपण काय बघितलं होतं की हाईट, विड्थ ही काय सगळी डायमेन्शन्स आहेत, आणि जे पॅडिंग आहे आणि मार्जिन आहे ते पण काय एक प्रकारचे डायमेन्शन्स आहेत, ते आपण बॉक्स वरती अप्लाय करत असतो. ओके. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे, तो खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो म्हणजे ग्रेडियंटचा. काय? ग्रेडियंट. आता ग्रेडियंट म्हणजे काय बरं? ग्रेडियंट म्हणजे काय की ट्रान्झिशन बिटवीन टू और मोर कलर. आता आपल्याला माहिती आहे कलर म्हणजे काय. ज्या कलर प्रॉपर्टीचा यूज करून आपण टेक्स्टचा कलर चेंज करू शकतो, आपण बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकतो. बरोबर ना. हे कलर माहिती आहे. म्हणजे ग्रेडियंट आहे. ग्रेडियंट म्हणजे काय की एक किंवा सॉरी दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त कलर आपण ज्यावेळेस घेतो, तर त्याच्यामधलं काय ट्रान्झिशन. म्हणजे लेट सपोज माझा इथं काय रेड कलर आहे, आणि माझा इथं काय ग्रीन कलर आहे. बरोबर. मग तो जो कलर आहे ना, तर त्याची चेंजेबिलिटी कशी असणार आहे, रेड पासून तो ग्रीन पर्यंत जाणार आहे. म्हणजे कसं, आता हा माझा एक बॉक्स आहे समजा, ड्यू मध्ये क्रिएट केलाय, आणि माझा इथं रेड कलर आहे आणि इथं ग्रीन कलर आहे. मग हे काय आहे, ट्रान्झिशन आहे ना. म्हणजे रेड पासून तो कुठला कलर झाला तयार, ग्रीन. असं तुम्ही मध्ये किती पण कलर देऊ शकता. तुम्हाला वाटलं ठीक आहे बाबा, रेड नंतर मला द्यायचा पिंक, पिंक नंतर द्यायचा येलो, मग असं कलर देतो तुम्ही. म्हणजे काय होतंय की रेड पासून तो पिंक, पिंक पासून येलो, येलो नंतर ग्रीन. मग पहिल्यांदा जेवढा स्पेस आहे या बॉक्सचा, त्याच्यामध्ये इक्वली सगळे कलर डिस्ट्रीब्यूट होऊन आपल्याला दिसणार. लिनियर ग्रेडियंट म्हणजे काय की
पहिल्यांदा रेड कलर, नंतर पिंक, नंतर येलो आणि नंतर ग्रीन. ह्या फ्लो मध्ये आपल्याला ते कलरिंग दिसणार. आता आपण थोडासा कोड कडे वळू. जेवढं आता पॉसिबल होईल ना आपण सगळं कोड मध्येच बघणार आहे, कमीच थेरॉटिकली बघणार आहे. ओके, सो त्याच्यासाठी आपल्याला VS कोड ओपन करायला. ठीक आहे. आता आपल्या वेब डेव्हलपमेंट मध्ये आपण CSS चं लेक्चर घेतोय तिसरं ना. CSS. ओके, ह्याच्यामध्ये एक फाईल क्रिएट करू आपण, index.html, आणि अजून एक फाईल क्रिएट करू, styles.css. ओके, सो आपल्याला काय करायचंय की आपल्याला बघायचंय की लिनियर ग्रेडियंट नक्की अप्लाय कसं होतं. आपण बघितलंय, आपल्याला माहिती आहे कोणता पण, म्हणजे आपण समजा डिव एलिमेंटचा यूज केला, डिव टॅगचा, आणि मी याला काहीतरी क्लास असाइन केली, लेट सपोज कंटेनर, मी याला क्लास असाइन केली. ओके, आणि जे आपण इथं स्टायलिंग साठी स्टाईल टॅग आहे, म्हणजे सेपरेटली आपण एक फाईल क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये स्टायलिंग करत असतो. त्यासाठी मला अगोदर काय करायला लागेल, लिंक करायला लागेल, बरोबर ना. CSS लिंक केलं आपण. स्टाईल असं का होतंय रे. ओके, आता आपण काय केलं, एक सिंपल डिव क्रिएट केला आणि त्या डिवचं नाव काय, कंटेनर आहे, बरोबर. आणि मी त्या कंटेनर मध्ये एक बॉक्स क्रिएट केला. ठीक आहे, डॉट बॉक्स. ज्यावेळेस आपण बॉक्स डॉट बॉक्स लिहितो का नाही कोड मध्ये आणि एंटर करतो, तर ते ऑटोमॅटिकली डिव क्रिएट होतो आपला. ओके, मी काय केलं, माझा जो कंटेनर आहे, कंटेनर, ठीक आहे, तर त्याला काहीतरी हाईट दिली, हाईट लेट सपोज आपण त्याला 400 पिक्सल हाईट दिली आणि 400 पिक्सल विड्थ दिली. ठीक आहे, त्याचा बॅकग्राऊंड कलर पण आपण काहीतरी दिला, ॲक्वा मरीन. ओके, ओके, सो आता आपण काय करणार, गो लाईव्ह वर बघून आपण नक्की आपल्या वेबसाईट मध्ये काय काय चेंजेस झाले ते बघू. इथं मला एक कंटेनर दिसतोय, बरोबर. आता ह्याच्यामध्ये का नाही मी एक बॉक्स क्रिएट केलाय, बरोबर ना. मग आता मला काय करायचंय, त्याच्यावरती लिनियर ग्रेडियंट अप्लाय करायचंय. डॉट बॉक्स, डॉटचा यूज कशासाठी करतो आपण, क्लासला ऍक्सेस करायसाठी, बरोबर. त्याला काहीतरी विड्थ आपण दिली, लेट सपोज 100 पिक्सल, त्याला हाईट आपण दिली 100 पिक्सल. ठीक आहे, आता मला ज्यावेळेस का नाही ग्रेडियंट हे अप्लाय करायचं असतं त्यावेळेस मी कशाचा यूज करतो, ज्यावेळेस मला ग्रेडियंट अप्लाय करायचं असतं, ग्रेडियंट म्हणजे काय की दोन किंवा दोन पेक्षा जास्त कलर मध्ये आपण चेंज करत असतो, पहिला, दुसरा, तिसरा. आपण मागाशी बघितलं कसं, काय पहिल्यांदा तो काय रेड असणार आहे, नंतर पिंक कडे जाणार, नंतर येलो होणार, नंतर ग्रीन होणार, म्हणजे असं मल्टिपल कलर आपण अप्लाय करू शकतो तिथं, बरोबर ना. मग आपण काय केलं, बॅकग्राऊंड इमेज त्याचा यूज करायचा आणि आपल्याला अप्लाय काय करायचं, लिनियर ग्रेडियंट. आता लिनियर ग्रेडियंट मला ज्यावेळेस अप्लाय करायचं ना त्यावेळेस मी तर पहिलं दोन कलर तर मेन्शन करणार. मला लेट सपोज रेड करून, रेड पहिला कलर पाहिजे आणि त्याच्यानंतर काय पाहिजे होता, ग्रीन, बरोबर.
आता आपला जो बॉक्स आहे तुम्ही बघू शकता. मला समजा हा एकदम चिटकून आहे, मला इकडे आणायचं अलीकडे आणायचं, त्यासाठी काय वापरायला पाहिजे? मार्जिन का? लेट सपोज हा बॉक्स आहे माझा. आणि हा बॉक्स मला इथं आणायचा आहे, तर मी त्यासाठी काय यूज करणार? मार्जिन. बरोबर ना? लेट सपोज आपण 50 पिक्सल मार्जिन दिलं, तर त्याने फक्त साईडनी मार्जिन धरलं, वरनं मार्जिन का नाही घेतलं त्याने? आता मार्जिन ज्यावेळेस प्रॉपर्टी आपण अप्लाय करतो का नाही, तर ती टॉप बॉटम लेफ्ट राईट दोन्हीला अप्लाय होत असते. बरोबर ना? मी काय केलं, लेट सपोज आपण टेम्पररी हा जो कोड आहे ना ह्याला कमेंट करू आणि PW 100. आता हा जर बघितला तुम्ही, हा कंटेनर कुठे आहे? पहिल्या डिव मध्ये. बरोबर ना? आणि माझा जो बॉक्स आहे तो कुठे आहे? दुसऱ्या डिव मध्ये. म्हणजे मी ज्यावेळेस मार्जिन प्रॉपर्टी ह्याच्यावरती अप्लाय करतोय, कशावरती? बॉक्स वरती, तर ते याला कन्सिडर करून तिथं अप्लाय होती. म्हणजे तो वरचा बॉक्स, वरचा मेन डिव आहे, तर त्याच्यावर पण मार्जिन प्रॉपर्टी अप्लाय होते. कशावरती? कंटेनर वरती. लेट सपोज आपण काय केलं, याला पण मार्जिन दिलं काहीतरी 50 पिक्सल. वर्क करत त्याच्यावर. ओके. ओके. आता हा जो बॉक्स आहे आणि हा जो माझा कंटेनर आहे, बॉक्स कुठे? कंटेनरच्या आतमध्ये. बरोबर ना? मग त्याच्यासाठी मला का नाही पॅडिंग अप्लाय करायला लागणार. कशावरती? माझा जो आतमधला बॉक्स आहे त्याच्यावरती. म्हणून आता ज्यावेळेस हा माझा बॉक्स आहे तो कंटेनरच्या आतमध्ये, मग तो कंटेनरचा काय झाला? कंटेंट झाला. म्हणजे आपण थोडक्यात लेट सपोज मी इथं काय तरी लिहिलं, हॅलो दिस इज ड्यू. बरोबर ना? मग हा कंटेंट आहे माझा अख्खा. हा, आणि हा बॉक्स आहे. पण हा जो बॉक्स आहे तो ह्या ड्यू साठी काय आहे? कंटेंट आहे ना. म्हणून मी काय वापरलं तिथं? पॅडिंग. बरोबर. मग आपल्याला मेन काय बघायचंय की लिनियर ग्रेडियंट नक्की वर्क कसं करतंय. तर मी काय केलं, बॅकग्राऊंड इमेजचा यूज केला, लिनियर ग्रेडियंट जी प्रॉपर्टी अप्लाय केली आणि त्याच्या ज्या व्हॅल्यू आहे ते इथं लिहिल्या. बरोबर. मग आता माझा रेड कलर कुठनं कुठं जातोय? बाय डिफॉल्ट रेड कलर टॉप टू बॉटम जातोय ना. मला लेट सपोज ही लेफ्ट साइड आहे, लेफ्ट टू राईट जायचंय. मग त्याच्यासाठी मी काय करतो, आता आपल्याकडं एक ऑप्शन असतो टू राईट. ठीक आहे. ज्यावेळेस आपण हे अप्लाय करल ना, तर लेफ्ट कडून राईट कडे आपला कलर जातो. कशाचा? ग्रेडियंटचा. आता मला समजा अजून एक कलर ऍड करायचा आहे. लेट सपोज मी तो येलो कलर ऍड करा. ओके. आता मला इथे 3 कलर विजिबल होणार. पहिल्यांदा रेड, नंतर ग्रीन, पहिल्यांदा काय रेड, नंतर ग्रीन आणि नंतर येलो. म्हणजे ज्या
वे मध्ये आपण कलर इथं रिप्रेझेंट करल ना, तर ते लिनियर ग्रेडियंट मध्ये आपल्याला तसं विजिबल होतं. ओके. आता आपण पहिल्यांदा काय केलं होतं, आपल्याला लेफ्ट पासून राईट कडे जायचं होतं, बरोबर ना? मला समजा टू लेफ्ट जायचंय, टू लेफ्ट. आता कलर कुठं कुठं चालल्यात, इकडून इकडं, म्हणजे रेड पहिल्यांदा राईट कडे येणार, नंतर ग्रीन मध्ये आणि नंतर येलो शेवटला. सेम तसंच मला समजा टॉप टू बॉटम जायचं, मग काय लिहिणार मी, टू बॉटम. वरून बाय डिफॉल्ट जो कलर असतो का नाही, तो टॉप टू बॉटमच असतो, लिनियर ग्रेडियंट असेल किंवा कुठला पण ग्रेडियंट आपण अप्लाय करत असेल. ठीक आहे. आता समजा मला टू टॉप म्हणजे टॉपला जायचंय, मग खालून रेड कलर स्टार्ट होणार, बाकीचं नंतर न अप्लाय होणार. ओके. आता लेट सपोज मला काय करायचंय, हे स्पेसिफिक म्हणजे बाय डिफॉल्ट जी प्रॉपर्टी अप्लाय होते लिनियर ग्रेडियंटची, टॉप टू बॉटम, मला काय करायचंय, इथून ते इथपर्यंत यायचंय. म्हणजे कसं, आता मी असा काहीतरी बॉक्स क्रिएट केला तिथं, आणि त्याची मेन ड्यू इकडे होती, बरोबर. पहिल्यांदा कोणता कलर आहे इथं, रेड, नंतर ना ग्रीन, आणि नंतर येलो, बरोबर. पण मला काय करायचंय, कलरिंग मी असं शिकलो द्यायला, काय टॉप टू बॉटम असं पण द्यायला येते, टू बॉटम करायचं. मला कसं द्यायला येते, असं टू राईट करायचं, मला असं पण द्यायला येते, टू लेफ्ट करायचं. आणि मला समजा बॉटम टू टॉप असं पण देता येते कलर, म्हणजे ग्रेडियंट अप्लाय करता येते. लेट सपोज मला कसं करायचं, असं करायचं आणि असं करायचं, परत असं करायचं, आणि लेट सपोज आपण मला काय करायचंय, असा बी कलर अप्लाय झाला पाहिजे, असा बी झाला पाहिजे, आणि हे वरून झालं ना, खालून पण वर गेला पाहिजे असा, म्हणजे डायगोनली कलर मला चेंज करता आलं पाहिजे, बरोबर. मग हे काय आपलं टॉप आहे ना, टू टॉप, आणि हे काय बॉटम आहे, पण बॉटम काय राईट, टू टॉप राईट, बरोबर. टॉप इथं, आणि हे काय राईट आहे, म्हणून काय टू टॉप राईट, बरोबर. मग ते प्रॉपर्टी मी अप्लाय करू शकतो, कशी, तर लेट सपोज आपण काय केलं, टू टॉप जीएसटी, ठीक आहे, टू टॉप राईट, म्हणजे काय डायगोनली कलर आता आपल्याला चेंज दिसणार, टॉप राईट, रेड ग्रीन येलो, आता टॉप राईट म्हणजे काय, की खालून मला वर जायचंय, म्हणून मी इथं टॉप राईट, टॉप राईट म्हणजे कसं, की टॉपला चाललाय आणि राईट मध्ये कलर, बरोबर ना. आता मला लेट सपोज आपण जे मागाशी म्हटलं ते काय आहे, लेफ्ट, टू लेफ्ट, 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 टॉप लेफ्ट आहे, बरोबर, टॉप लेफ्ट. ओके. इथं समजलं, इथं काय केलं होतं, हा जो माझा आहे ना, हा काय आहे, टॉप पासून बॉटम पर्यंत आहे, म्हटल्यानंतर मी काय करणार, बॉटम राईट, बॉटम राईट आहे हे आपलं कुठलं, हे मागाशी थोडस कन्फ्युजन झालं असेल, पण हे काय आहे, बॉटम राईट, म्हणजे मी चाललोय कुठं, बॉटम कडं. इथं बॉटम आहे ना, आणि कुठली साईड आहे ही, राईट. मग आपला कलर रेड, ग्रीन आणि येलो असा अप्लाय होणार. मग मी काय केलं समजा, इथं टू, मला जायचंय कुठं, बॉटम कडं, बॉटम, आणि ती साईड कुठली आहे, राईट. काय आलं, रेड पासून ग्रीन नंतर येलो, हे काय असणार आहे आपलं, बॉटम राईट,
ज्यावेळेस असा कलर देतोय ना ते बॉटम राईट असणार आहे. ज्यावेळेस असा देतोय हे काय आपलं राईट, आणि इथं काय आपला बॉटम. मग आपण काय सांगणार, राईट टू बॉटम. बरोबर. म्हणजे माझा जो कलर आहे तो पहिल्यांदा रेड इथे येणार, नंतर ग्रीन आणि नंतर येलो. तसंच मला समजा इथून वर जायचंय. कुठून? ही कुठली साईड आहे? राईट साईड आहे. आणि ही कुठे आपण इकडे टॉपला जायचंय. टू टॉप लेफ्ट. हा लेफ्ट साईड आहे ना माझी. बरोबर. म्हणून मी काय करणार, टू टॉप लेफ्ट. लेट सपोज आपण काय केलं, टू टॉप लेफ्ट. आपला जो रेड कलर आहे पहिल्यांदा येणार इकडं राईटला, आणि टॉपला कुठला येणार आहे, ग्रीन. मग असं आपण 8 प्रकारे आपला लिनियर ग्रेडियंट आहे ना तो बॉक्स वरती अप्लाय करू शकतो, किंवा कशावर पण आपल्याला अप्लाय करायचं करू शकतो. समजले? हम्म. आवाज येतोय ना माझा? आता ज्यावेळेस मी बॅकग्राऊंड इमेजचा परत एकदा यूज करेल आणि मला लिनियर ग्रेडियंट अप्लाय करायचं त्याच्यावर, ठीक आहे. मी काय केलं, मला आता पिंक कलर पाहिजे, येलो आणि ब्लू. ठीक आहे. आता कोणता कलर तिथं अप्लाय होणार आहे? जो आता आपण चेंज केला का नाही तो. म्हणजे ज्यावेळेस आपण इथं डबल डबल एकच प्रॉपर्टीचं असाइनमेंट करतो का नाही, इथं पण केलंय इथं पण केलंय, म्हणजे लास्टला आपण यूज केलंय ना, तर बाय डिफॉल्ट ते अप्लाय होत असतं. हे जे वरचं आहे ना ते ओव्हर राईड होतं. वरचा जो कलर आपण इमेजचा दिलाय का नाही, तर तो काय होतो, ओव्हर राईड होतो. आता लिनियर ग्रेडियंट काय आहे ते समजलं का? म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त कलर मध्ये चेंज होतं, ट्रान्सफॉर्म होतं. बरोबर. आता दुसरा जो आहे तो काय आहे, रेडियल ग्रेडियंट. दुसरा कोणता आहे, रेडियल ग्रेडियंट. रेडियल ग्रेडियंट म्हणजे काय, आता लेट सपोज असा बॉक्स आहे आपला, दिसतंय ना, हा बॉक्स आहे. तर माझा जो कलर मी पहिला दिल का नाही त्याच्यात, कशामध्ये, ग्रेडियंट मध्ये, तर तो स्टार्ट होतो सेंटर पासून, असं काहीतरी. मग त्याला जेवढं मी विड्थ असाइन केली की बाबा तेवढ्या ह्याच्यात तू कव्हर करायचं कलरला. आणि त्याच्यानंतर ना मग जो दुसरा कलर आपण दिलाय तो त्याच्यानंतर नाही अप्लाय होतो, आणि जो तिसरा कलर आपण दिलाय तो जो दुसरा दिलाय त्याच्यानंतर अप्लाय होतो. मग जे रेडियल ग्रेडियंट आहे ते सेंटर पासून स्टार्ट होतं असं. ओके, समजलं? झोप लागली काय? समजतंय का नुसतं असं मान हलवतंय? कळतंय ना? समजतंय ना? रेडियल ग्रेडियंट काय असतं, आपण जो बॉक्स क्रिएट केलाय, कंटेंट क्रिएट केलाय, त्याच्यावर ज्यावेळेस आपण अप्लाय करतो त्यावेळेस ते स्टार्ट होतं सेंटर पासून, पहिला कलर, नंतर दुसरा त्याच्यानंतर, आणि नंतर जो तिसरा कलर अप्लाय किती पण अप्लाय करू शकतो आपण. आता लेट सपोज मी काय केलं, याला कमेंट आउट करू आपण, ठीक आहे. आणि बॅकग्राऊंड इमेज मला काय करायचं, रेडियल ग्रेडियंट अप्लाय करायचं, ठीक आहे. माझा काय पहिला कलर कोणता असणार आहे, सपोज रेड, त्याच्यानंतर काय, येलो, स्पेलिंग चुकलंय ना, ठीक आहे.
येलो आणि नंतर काय ग्रीन. ओके. आपण जर बघितलं तर पहिल्यांदा कुठला कलर आलाय रेड, त्याच्यानंतर कुठला आलाय सर्कल मध्ये येलो आणि नंतर लास्टला ग्रीन. म्हणजे जसं आपण अप्लाय केलं होतं की जो माझा पहिला कलर आहे तो सेंटर, जो नंतर आपण अप्लाय केलाय तो सेंटरच्या नंतर, आणि जो ग्रीन आहे तो त्याच्यानंतर. आणि असं समजा अजून एखादा कलर ऍड केला होतोय का बघू आपण. पिंक. हा होतोय. आता पिंक कलर पण थोडा थोडा कॉर्नर वरती दिसत असेल. लेट सपोज एखादी प्रॉपर्टी मी अप्लाय केली सर्कल, तर काय चेंज होतं ते. जर तुम्ही बघितलं समजा सर्कल मी नव्हतं अप्लाय केलं तर, आणि सर्कल अप्लाय केल्यानंतर ना काय होतंय, जास्त काय एवढा चेंज होत नाही, पण जे आपण कलर अप्लाय केलेत का नाही तर ते सर्क्युलर फॉर्म मध्ये दिसतात आपल्याला. हम्म. आता आपण सर्कल मध्येच आहे त्याच्यामुळे काही इम्पॅक्ट एवढा दिसत नाही. ठीक आहे. रेडियल ग्रेडियंट समजलं कसं अप्लाय करतो आपण. तुम्हाला महाभारत बघितलंय का? महाभारत नाही बघितलं? जुन्या काळात ज्यावेळेस युद्ध व्हायची त्यावेळेस ती बाण मारायची, बाण मारलं की एक त्यातनं असं अॅनिमेशन यायचं, बरोबर ना? ते अॅनिमेशन टाईप सारखं का थोडं थोडं. मग आपल्याला ज्यावेळेस कोणत्या प्रकारचं म्हणजे आपल्या जो बॉक्स असेल त्याला स्टायलिंग करायची वेगवेगळ्या पद्धतीने, त्यासाठी युज करतो आपण. ओके. आता अजून एक ग्रेडियंट आहे त्याचा यूज आपण करत असतो, तर तो आहे कोनिकल ग्रेडियंट किंवा कोनिक ग्रेडियंट. कोणता तिसरा? कोनिकल ग्रेडियंट. आता ह्याचा जो व्ह्यू आहे, लुकिंग आहे, ती कसं दिसतं आपल्याला. आता ज्यावेळेस तुम्ही आईस्क्रीम खाल्लंय कधी आपलं असला कोण खाल्लाय का? मग ह्यो जो कोण आहे का नाही त्याला हितनं बघायचं, तो कसा दिसेल. हे खालचं जे ते आपल्याला दिसेल का व्यवस्थित. म्हणजे असं मी काहीतरी बनवलंय समजा, आणि हे तुम्ही त्याच्या वरनं बघताय, कुठनं बघताय हितनं, तुमची नजर हित आहे अशी. हम्म. मग तुम्हाला हा जो व्ह्यू आहे तो नाही दिसणार, वरून जे आहे का नाही ते दिसणार, बरोबर. मग आपलं जे रेडियल कोनिकल ग्रेडियंट आहे ना, तर त्याचा पण लुक आपल्याला हे सारखाच दिसतो. कसा? त्या कोण सारखा बघायचं. आपण काय केलं, बॅकग्राऊंड इमेज कोनिकल आहे ना, कोन ऑप्शन करा दिलं नाहीत आपल्याला. रेड, ग्रीन आणि येलो. ठीक आहे. कोनिकल ग्रेडियंट आता तो विजिबलच नाही नाही का बरं. कसं काय कोनिकल ग्रेडियंट. नाही, सिंटॅक्स तर बरोबरच आहे. वन मिनिट आपण परत बॅकग्राऊंड इमेज कोनिकल ग्रेडियंट असतं का, पण एकदा आपण चेक करू. ग्रेडियंट कोनिक आहे ना. रेड, ग्रीन आणि येलो. ठीक आहे.
ओके, दिसतंय का? दिसतंय ना? आता लेट सपोज मी अजून कलर ऍड केला त्याच्यामध्ये. कोणता करायचा? पिंक. अजून केला ब्लॅक. ते सगळं कलर मला तिथं रिप्रेझेंट होताना दिसतात. आपण जर बघितलं ह्या बॉक्सकडं, तर मगाशी जसं म्हणलं मी, आईस्क्रीमचा कोन आहे याला वर्ण बघतो, तसंच दिसतंय का बरं ते? इथं म्हणजे टोची आणि बाकीचं सगळं कलर दिसतंय ना? मग हे काही वेज ज्याचा यूज करून आपण काय करतो, ग्रेडियंट अप्लाय करतो आपल्या बॉक्स असेल किंवा कंटेनर असतात त्याच्यावरती. ओके, समजलं काय आहे ग्रेडियंट म्हणजे काय? ओके, सो नेक्स्ट आता काही प्रॉपर्टीज आहेत म्हणजे त्या तुम्हाला मी सांगितलं होत्या चेक करायला, ज्या आपण कशात यूज करतो मेजरमेंटसाठी. काय त्या मेजरमेंटच्या प्रॉपर्टी. पहिली काय विड्थ, दुसरी काय हाईट, तिसरी काय मीन हाईट, मीन विड्थ, अजून काय मॅक्स हाईट आणि मॅक्स विड्थ. आता आपल्याला माहिती आहे जो प्रत्येक आपण म्हणजे बॉक्समध्ये काही लिहित असेल, पॅराग्राफमध्ये काही लिहित असेल, तर ते आपल्याला रेक्टँगल फॉर्ममध्ये असतं. त्याला काहीतरी विड्थ असणार आहे. विड्थ माहिती आहे काय? रुंदी थोडक्यात कशाची? आपल्या स्पेसिफिक इलेमेंटची. आणि त्याला आपण हाईट पण काहीतरी देत असतो. ती जी हाईट असते ती मेजरमेंटमध्ये हाईट. आता ह्या दोनबद्दल अजून काय सांगायची गरज आहे का? हाईट आणि विड्थ नॉर्मल आहे. आता मीन हाईट म्हणजे काय बरं? मीन हाईट, मीनचा अर्थ काय? मिनिमम म्हणजे कमीत कमी तेवढी हाईट पाहिजे, बरोबर? जास्तीत जास्त किती? लेट सपोज मी काय केलं, आपण काय केलं, ठीक आहे याला कमेंट आणि मी लेट सपोज हाईट काढली आणि विड्थ आपली किती दिली? 400 पिक्सल. ठीक आहे. आणि मीन हाईट काय दिली मी? मीन हाईट लेट सपोज 200 पिक्सल. ओके, तर इथं काय विजिबिलिटी दिसत नाही. का दिसत नाही? आपण बॅकग्राऊंड कलर दिला नाही. लेट सपोज मी काय केलं, याला बॉर्डर दिली एक. असं का होतंय बरं? ऐसे क्यों हो रहा है? बॉर्डर 1 पिक्सल सॉलिड काय ब्लॅक. ठीक आहे, आपल्याला इथं काहीतरी कंटेंट दिसतोय, बरोबर? मग मी काय सांगितले की मिनिमम माझी जी हाईट आहे ना, तर ती 200 पिक्सल पाहिजे. मिनिमम म्हणजे कमीत कमी. आता 200 पिक्सलपर्यंत कंटेंट मी ज्यावेळेस त्याच्यामध्ये टाकेल, आता आपल्याकडे त्याच्यामध्ये काय आहे? फक्त दिस इज ड्यू. मी लेट सपोज अजून कंटेंट टाकला त्याच्यामध्ये. ओके, अजून टाकला. बहुतेक थोडासा अजून टाकायला लागेल आपल्याला. आत्ता जो कंटेंट मी ह्याच्यामध्ये टाकला, पहिली आपली जी हाईट आपण फिक्स केली ती किती? किती 200 पिक्सल आहे ना, पण ती कशी हाईट दिली? मिनिमम.
मग माझा जो कंटेंट आहे तर तो मिनिमम हाईटमध्ये जेवढा येणार आहे तेवढा येणार. पण लेट सपोज मी कंटेंट वाढवत गेल्यावर काय होतंय बघू बरं. काय व्हायला पाहिजे, म्हणजे बॉक्सच्या खाली रेस पण तुटाय नाही, रेस आहे अशीच त्याच्या खाली जायला पाहिजे. रेस खाली जाणार आणि कंटेंट पण त्याच्यासोबत जाणार खाली, बरोबर ना. ते त्याला काय करणार नाही, ओव्हरलॅप करणार नाही किंवा ओव्हरफ्लो होणार नाही, बरोबर ना. मग तेच होणार आहे इथं. आता समजा मी हे वाढवलं, कंटेंट वाढवला, अजून कंटेंट वाढवला, लोरेम ठीक आहे. आता आपण बघतोय इथं ही हाईट 200 पिक्सलपेक्षा किती पट आहे, 400 पिक्सल तरी आहे का. आपण एवढीच हाईट बघितली होती ती 200 पिक्सल. मग हा कंटेंट माझा काय होतोय, जसा कंटेंट मी ॲड करतोय तसा स्वतःची हाईट ते ॲडजस्ट करता येईल. का कारण मी त्याची मिनिमम हाईट दिली 200 पिक्सल. मिनिमम म्हणजे काय, कमीत कमी हाईट त्याची 200 पिक्सल असणार आहे. आणि जसा मी कंटेंट ॲड करेल ना तर जास्तीत जास्त किती पण. लेट सपोज मी अजून ॲड केलं इथं लोरेम 200. ओके, बघा आता हा जो कलर आहे मी तो फक्त स्पेसिफिक व्ह्यू बोर्डसाठी दिला होता कंटेनर, त्याच्यामुळे तो इथं संपला. आणि खाली माझा जो कंटेंट आहे त्या डिवमधला तो इन्क्रीज होतो आणि त्याची हाईट पण काय होती, इन्क्रीज होते. मिनिमम हाईट ही प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला की कमीत कमी जी हाईट दिली तर त्याच्यामध्ये माझा कंटेंट जेवढा येतोय तेवढा येणारच. पण लेट सपोज मी कंटेंट वाढवला तर कंटेंट सोबत माझी हाईट काय होणार आहे, वाढत जाणार आहे. मग ह्याचा अर्थ मिनिमम हाईट कमीत कमी तेवढी, मॅक्स टू मॅक्स किती पण. आता जो दुसरं म्हणजे काय की मिनिमम विड्थ. सेम त्याच्यासारखीच प्रॉपर्टी मिनिमम विड्थ, म्हणजे कमीत कमी मी एवढी विड्थ दिली का नाही. लेट सपोज माझा कंटेंट वाढतोय तर ती त्याच्यानुसार काय करणार आहे, विड्थला ॲडजस्ट करणार आहे, मोठी होत जाणार आहे सेम हाईट सारखं. आता दुसरं अजून काय आहे, मॅक्स हाईट. आता मॅक्स हाईट त्याच्या अपोजिट आहे एकदम. आता काय करू आपण, त्यातला कंटेंट काढू थोडासा, ठीक आहे. लेट सपोज थोडा कंटेंट काढला आपण. कंट्रोल एस, आणि आपल्याला कंटेंट विजिबल दिसतो ह्याच्यात. मी काय केलं, स्टाईलमध्ये गेलो आपण आणि आत्ता काय मिनिमम हाईट काय दिली आहे, 200 पिक्सल. मी काय करतो, मॅक्स हाईट देतो, मॅक्स हाईट किती देतो, 200 पिक्सल. आता आपल्याला इथं कंटेंट त्या हाईटमध्ये पुरतोय, म्हणजे व्यवस्थित बसतोय त्याच्यात. पण लेट सपोज मी काय केलं, मी जाऊन इथं हळूच ह्याला कॉपी केलं आणि इथं पेस्ट केलं, ठीक आहे. आता काय झालं, ओव्हरफ्लो झाला का. जो माझा कंटेंट आहे तो पूर्णपणे त्या बॉक्सच्या बाहेर निघून. ह्याच्यासाठी मला काय करायला लागेल, जो ओव्हरफ्लो झाला आहे त्या ओव्हरफ्लोला काय करायला, हाईड करू शकतो. ओव्हरफ्लोला हाईड करू शकतो. म्हणजे काय, ज्यावेळेस मी मिनिमम हाईट घेतोय त्यावेळेस जेवढा कंटेंट आहे तेवढं तर ते घेतेच, पण आपण ज्यावेळेस कंटेंट वाढवतोय त्याच्याबरोबरच त्याची हाईट पण इन्क्रीज होते मिनिममसाठी. मॅक्सिमम काय म्हणते, जास्तीत जास्त माझी एवढीच हाईट असणार, त्याच्या पुढं नसणार. किती, 200 पिक्सल, बरोबर. मग मला ज्यावेळेस असं माझ्याकडं प्रॉब्लेम येईल त्यावेळेस आपल्याकडे एक प्रॉपर्टी असते, ती म्हणजे काय, कोणती, ओव्हरफ्लो झाला आहे ना. मग काय, ओव्हरफ्लो. आता इथं आपल्याला काय काय आलं बघा बरं, ओव्हरफ्लो ऑटो, ओव्हरफ्लो हिडन, ओव्हरफ्लो स्क्रोल, ओव्हरफ्लो विजिबल. विजिबल म्हणजे काय, जे ॲज इट इज दाखवतंय ना ते.
आणि हिडन म्हणजे काय, ते हाईड होऊन जाणार. लेट सपोज मी काय केलं, ओव्हरफ्लो हिडन केला, तुम्ही बघू शकता इथं ओव्हरफ्लो हाईड झाला आहे, पण जो कंटेंट आहे माझा तो पण काय झाला, कट झाला आहे. पण मला काय करायचं, अख्खा कंटेंट बघायचं. त्याच्यासाठी मी काय करत, आपल्याकडे एक प्रॉपर्टी स्क्रोल म्हणून आपण हे अप्लाय केली की आपल्याला जो अख्खा कंटेंट आहे तो काय होतो, विजिबल, काय होतंय, विजिबल. मग आपण काय करू शकतो, स्क्रोल पण करू शकतो किंवा ऑटो पण करू शकतो. ऑटो केल्यावर ते सेम स्क्रोल सारखं बिहेव करतो. समजलं? आता मॅक्स विड्थ काय करते, सेम त्याच्यासारखे. जास्तीत जास्त विड्थ म्हणजे तेवढी पाहिजे, मग कमीत कमी किती पण असं. जास्तीत जास्त म्हणजे काय, लेट सपोज मी काय केलं, 100 पिक्सल विड्थ दिली. काय, लेट सपोज मी काय केलं, माझी मॅक्स विड्थ आहे ना, तर ती काय केली, 100 पिक्सल केली. म्हणजे जास्तीत जास्त 100 पिक्सलच असणार, त्याच्यावर नाही जाणार. कमी असली तरी चालेल पण वर नाही जाणार. लेट म्हणजे काय की मी याच्यामध्ये कंटेंट ॲड केला आणि तो पुढं विड्थ मागतो अजून 100 पिक्सल, तो देऊ शकणार आहे का, नाही देणार. का, कारण ती माझी मॅक्सिमम विड्थ तेवढीच असणार आहे, किती, 100 पिक्सल. समजलं? हाईट आणि विड्थ काय असतं, मीन हाईट काय असते, मीन विड्थ काय असते, मॅक्स हाईट, मॅक्स विड्थ, तसं आपण प्रॉपर्टी अप्लाय करतो. आणि त्याच्याबरोबरच आपण काय आत्ता शिकलो, ज्यावेळेस कंटेंट माझा त्या बॉक्सच्या पलीकडे जाईल, इकडं जाईल, त्यावेळेस आपण काय करतो, ओव्हरफ्लो हाईड केला तर कंटेंट जो लिहिला आहे आपण तो हाईड होणार आहे. मग आपण काय करतो, स्क्रोल तरी वापरतो, नाहीतर दुसरं काय, ऑटो. अजून काय, ऑटो. अजून काय काय, विजिबल. विजिबल काय असतं, ते बाय डिफॉल्ट जे असतं ना तेच विजिबल असतं. विजिबल म्हणजे दिसतंय आपल्याला पुढे ते. विजिबल म्हणजे थोडक्यात हा जो कंटेंट आहे तो जसा होता ना तसाच असणार आपल्या पुढे. म्हणजे आपण आता इथं स्क्रोल लावले म्हणून स्क्रोल होत आहे, पण विजिबल असतं ना जो पहिला होता कंटेंट जो आपण ॲड केला, म्हणजे काय, आता मी समजा इथं ऑटो केलं आणि इथं विजिबल म्हणून केलं, तर माझा जो पहिला कंटेंट जसा होता तसाच होणार आहे. विजिबल काय, बाय डिफॉल्ट प्रॉपर्टी जे आपण अप्लाय करत असतो. ठीक आहे, मी याला ऑटोच ठेवतो म्हणजे काय प्रॉब्लेम नाही यायची. ठीक, मग आपण आपला जो कंटेंट आहे तो स्क्रोल करू शकतो. ओके, ते मेजरमेंटच्या प्रॉपर्टी काय होत्या त्या समजल्या का सुलोचना? येस सर. ओके, लेट मी ठीक आहे. आता अजून एक काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण टेक्स्टवरती किंवा बॉक्सवरती अप्लाय करत असतो. ते म्हणजे काय, टेक्स्ट शॅडो. अजून काय असतं, बॉक्स शॅडो. ओके, आता टेक्स्ट शॅडो म्हणजे काय की टेक्स्टला मी काहीतरी स्पेसिफिक शॅडो देतो. शॅडो म्हणजे काय, सावली थोडक्यात. म्हणजे मी समजा इथं काय लिहिलं, कंटेंट, म्हणजे नॉर्मल कंटेंट आहे, आपण ह्याला काय अप्लाय करणार आहे, शॅडो. आता त्याच्यासाठी आपण काय करणार, लेट सपोज आपण काय केलं, याच्या खाली अजून एक डिव क्रिएट केला. ओके, आणि याला क्लास दिले आपण टेक्स्ट म्हणून, आणि याच्यामध्ये लिहिलं हॅलो
दिस इज टेक्स्ट. ओके. आता मला हा जो टेक्स्ट आहे का नाही, ह्याला टेक्स्टला शॅडो द्यायची. सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायला लागेल, हा जो क्लास आहे तो क्लास ॲक्सेस करायला लागणार, बरोबर ना. आपण गेलो इथं आणि ते जे क्लास आहे कशाचा यूज करतो, डॉटचा, आणि क्लासचं नाव काय, टेक्स्ट. आता मला काय करायचं आहे, हा जो माझा खालचा टेक्स्ट आहे, हॅलो दिस इज टेक्स्ट, आणि त्याला थोडंसं आपण काय करू, मार्जिन टॉप 40 पिक्सल. ठीक आहे. मग आता हे आपल्याला खाली आलेलं दिसतं, वरून मार्जिन आपण दिलं त्याला. मला काय करायचं, हा जो टेक्स्ट आहे ना, तर त्याला शॅडो ॲड करायची. आपल्याकडे एक प्रॉपर्टी असते, काय असते, टेक्स्ट शॅडो. ठीक आहे. आता टेक्स्ट शॅडोमध्ये पहिली जी व्हॅल्यू लिहिणार आहे आपण, तर ती कशासाठी रिप्रेझेंट करते, हॉरिझॉन्टल ऑफसेटसाठी. आता हॉरिझॉन्टल काय असतं, व्हर्टिकल काय असतं, ते आपण थोडंसं बघू. टेक्स्ट शॅडो, लेट सपोज हा काय माझा कंटेंट आहे, आणि मला ह्याच्यावरती काय अप्लाय करायचं आहे, टेक्स्ट शॅडो म्हणजे सावली. आता जसं आपण उन्हात चालतो, ज्या डायरेक्शनमध्ये सन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये काय होते, आपली सावली पडत असते, बरोबर. आता तीच शॅडो आपल्याला कशाला द्यायची, टेक्स्टला, समजलं. मग ह्याच्यामध्ये टेक्स्ट शॅडो मी ज्यावेळेस लिहितो, हा सिंटॅक्स आहे लिहिण्याचा, पहिली जी व्हॅल्यू लिहितो ना, लेट सपोज 2 पिक्सल, तर हा काय हॉरिझॉन्टल ऑफसेट आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे कसा, असा. आणि नंतर जे लिहितो 2 पिक्सल, ते काय आहे, व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल म्हणजे कसा, असा. ओके. हा जो पहिला आहे तो हॉरिझॉन्टल आहे, असा. दुसरा आहे तो व्हर्टिकल आहे, असा, म्हणजे उभा. हा कसा आहे, आडवा, आणि हा कसा आहे, उभा. आता ज्यावेळेस आपण इथं 2 पिक्सल लिहितो, 2 पिक्सल, ठीक आहे. आता 2 पिक्सल केलं आणि कंट्रोल एस केलं आपण, तर इथं शॅडो बनलेली दिसते आपल्याला, पण ती व्यवस्थित दिसणार नाही, बरोबर ना. मग त्याच्यासाठी मी काय केलं, अजून 2 पिक्सलचं ब्लर ॲड केला. हे कशासाठी, हॉरिझॉन्टल शॅडो ॲड करण्यासाठी. हे कशासाठी, व्हर्टिकल शॅडो ॲड करण्यासाठी. हे काय, त्याला ब्लर करतं, म्हणजे आपली शॅडो जरा पहिल्यापेक्षा बरी दिसते. मी काय केलं, ह्या शॅडोला काय केलं, कलर दिला. लेट सपोज ब्लू कलर दिला आपण. ओके. ब्लू कलर ॲड केल्यानंतर इथं अप्लाय का होय नाही, कारण आपण जो ऑफसेट दिला होता, म्हणजे ब्लर चुकीचं दिलं, तर दॅट्स वाय माईट बी. तुम्हाला इथं दिसत असेल की त्याच्यावरती जो आपण हॅलो दिस टेक्स्ट लिहिले त्याच्यावरती शॅडो अप्लाय झाला, बरोबर. आता बाय डिफॉल्ट जी शॅडो असते का नाही, ती टेक्स्टवरती डिपेंड करते. टेक्स्ट कोणत्या कलरचा आहे, त्या कलरची शॅडो असते. आता आपण काय सांगितलं आहे, तिथं हार्ड केलं आहे, हार्ड कोड केलं आहे, काय सांगितलं आहे, ब्लूच कलर मला शॅडोमध्ये पाहिजे. मी समजा ब्लू कलर काढला, तर तुम्ही बघू शकता जी शॅडो आहे ती कशी, या ब्लॅक कलरमध्ये. आणि मी समजा हॉरिझॉन्टल जे ऑफसेट आहे त्याला 10 पिक्सल केलं, शॅडो कुठं सरकली, पूर्ण इकडच्या साईडला सरकली, म्हणजे ती कशी, हॉरिझॉन्टली. आणि लेट सपोज मी व्हर्टिकली 20 पिक्सल केलं, ती कुठं सरकली, पूर्ण व्हर्टिकली, ह्या अँगलमध्ये, बरोबर. आणि ब्लर रेडियस मला जेवढी करायची तेवढी करू शकतो मी. 20 पिक्सल केली. थोडं पुसट दिसत असेल खालच्या साईडला या टेक्स्टच्या, ती जी काय आहे ती आपली ब्लर रेडियस आहे. ओके. टेक्स्टवरती आपण शॅडो कशी अप्लाय करतो, समजलं सुलोचना? हो सर, समजलं. ओके. सो नेक्स्ट काय आपला, नेक्स्ट बॉक्स शॅडो. आता लेट सपोज मी काय केलं, ह्यालाच बॉक्स बनवू आपण. त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, त्याला विड्थ असाइन करू आपण काहीतरी 100 पिक्सल, आणि हाईट किती द्यायची, 100 पिक्सल. ठीक आहे. विड्थ आणि हाईट आपण दिली त्याला
तात्पुरतं आपण हे जे शॅडो आहे ते काढू आणि एक बॉर्डर ॲड करू. बॉर्डर 1 पिक्सल सॉलिड, लेट सपोज ग्रीनने करू आता किंवा येलो. बॉर्डर प्रॉपरली विजिबल होत नाही म्हणून आपण रेडच करू. ओके, आता ही जी बॉर्डर आहे ती विजिबल आहे आणि आपण जे बॉक्स क्रिएट केला आहे त्याच्यामधला कंटेंट, आणि आपण त्याला हाईट आणि विड्थ किती दिली 100 पिक्सल. पण मला काय करायचं, हा जो बॉक्स आहे ना त्याला शॅडो अप्लाय करायची. हा बॉक्स आहे त्याला शॅडो द्यायची. मग कशी देणार मी शॅडो? टेक्स्ट शॅडोसाठी टेक्स्ट शॅडो, बॉक्स शॅडोसाठी काय बॉक्स शॅडो आहे का? बॉक्स शॅडो आहे, ठीक आहे. सेम जसं आपण मग असे अप्लाय केलं होतं कशावरती, टेक्स्ट शॅडोवरती, त्याच्यावर पण सेम असंच अप्लाय करणार आपण. लेट सपोज 5 पिक्सल इन हॉरिझॉन्टल, 5 पिक्सल इन व्हर्टिकल, आणि एवढंच बघू आता. आता इथं दिसतंय तुम्हाला की मला इथं माझी जी सावली म्हणजे शॅडो आहे ती क्रिएट झाली, पण मला त्याला काय करायचं आहे, ब्लर करायचं आहे. प्रॉपरली शॅडो वाटली पाहिजे ना ती. मी काय केलं, 5 पिक्सल ब्लर रेडियस ॲड केली त्याच्यात. आता प्रॉपर आपल्याला दिसते का शॅडो तिथं? ही शॅडो कशावरून क्रिएट झाली, ह्या टेक्स्टच्या कलरवरनं. लेट सपोज माझा टेक्स्टचा कलर काय आहे, कलर येलो दिला मी, तर माझा जो बॉक्सची शॅडो आहे ती पण काय झाली, येलो झाली. म्हणजे बाय डिफॉल्ट जो टेक्स्टचा कलर आहे तीच बॉक्सची शॅडो असणार आहे बाय डिफॉल्ट. लेट सपोज मला काय करायचं आहे, माझ्या मनाने त्याला शॅडो द्यायची ग्रीन किंवा गोल्डन रोड, ठीक आहे. आता आपल्याला आपण जो असाइन केला आहे कलर बॉक्स शॅडोसाठी तो अप्लाय झाला, बरोबर ना? मग आपण कशी बॉक्स शॅडो आणि टेक्स्ट शॅडो ॲड करतो हे समजलं का? समजलं. पहिला जो हे आहे का नाही व्हॅल्यू, तर ती हॉरिझॉन्टल ऑफसेटसाठी, आणि दुसरी जी ती व्हर्टिकल ऑफसेटसाठी, आणि तिसरं कशासाठी असतं, ब्लर रेडियस. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही ना? समजतंय ना? हॅलो. हा सर. ओके, सो आता आपण काय बघणार आहे, कुठं कुठं HTML मध्ये आपण लिंक टॅगचा यूज करून त्या लिंक केलं. हे का करतो, का करतो, कशासाठी करतो? हां, का म्हणा आपण म्हणजे कोड सेपरेट लिहितो, CSSचा वेगळा आणि HTMLचा वेगळा. म्हणजे आपल्याला काय होतं, समजा आपण सगळा कोड इथंच लिहिला स्टाईल टॅगचा यूज करून, ती मेसअप होणार. म्हणजे काय, थोडा कोड असेल तर ठीक आहे, तर आपण राईट करू शकतो. मोठी वेबसाईट असेल त्याचा कोड पण तेवढाच मोठा असणार ना CSSचा. दॅट्स वाय आपण काय करतो, CSSची डिफरंट फाईल क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये जो काही कोड आहे तो राईट करत असतो. हाच प्रश्न होता त्याच्यासाठी असतो. अजून पुढं आपण बघणार आहे सगळा HTMLचा कोड पण ह्यातच असणार आहे आणि CSSचा पण ह्याच्यातच असणार. काही फ्रेमवर्क्स असतात ते शिकणार आहे. ते सुरुवातीला होतच असं कधी कधी, बट ओके. जेवढं प्रॉब्लेम येतील का नाही तेवढं प्रॉब्लेम लिहून ठेवायचं, आणि काय येतात ती प्रॉब्लेम त्याच्यावर थोडासा अभ्यास करायचा.
काहीतरी कुठतरी नॉर्मल चूक असते आपल्याला ती दिसून येते. प्रॅक्टिस केल्यानंतर ऑटोमॅटिकली दिसून येते. आता काय बघणार आहे आपण, पोझिशन प्रॉपर्टीज. ठीक आहे. पोझिशन म्हणजे काय बरं? पोझिशन म्हणजे काय असतं? कुठली तरी स्टेट असते, त्या स्टेटमध्ये आपण असतो, बरोबर. आता आपल्या CSS मध्ये का नाही काही पोझिशन्स आहेत. एक स्टॅटिक, दुसरी रिलेटिव्ह, तिसरी ॲब्सोल्यूट आणि चौथी काय, स्टिकी. ओके. हा, अजून एक कोणती, फिक्स्ड. ठीक आहे. आता स्टॅटिकची पोझिशन असते का नाही ती बाय डिफॉल्ट असते. म्हणजे आपली जी वेबसाईट आपण बनवली, काय केलं ह्याच्यामध्ये थोडा कंटेंट आहे खाली आणि खाली बॉक्स क्रिएट केला. ह्याच्यामध्ये हा जो सगळा कंटेंट आहे ना तो स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे काय, थोडक्यात स्थिर. ह्याच्यावर आपण अप्लाय नाही करू शकत काही. म्हणजे काय, लेट सपोज मला हा जो बॉक्स आहे का नाही त्याला इकडे न्यायचा आहे कुठतरी, इकडे सरकवायचं आहे म्हटल्यानंतर मला त्याला लेफ्टनी कितीतरी पर्सेंटेज सरकवायला लागेल, बरोबर. पण ते अप्लाय होत नाही त्याच्यावरती. म्हणजे काय, आपण समजा इमेज 2-3 डाउनलोड करू बेटर अंडरस्टँड. इमेजेस ऑफ प्लेयर्स. लेट सपोज आपण ही इमेज डाउनलोड केली, कॉपी इमेज ॲड्रेस, आणि हा जो कोड आहे त्याला आपण कमेंट आउट करू. मी काय केलं, इमेज टॅगचा यूज केला आणि सोर्समध्ये जो आत्ता आपण इमेज घेतली ती टाकली. विजिबल आहे का इमेज? विजिबल आहे. आता हाईट आणि विड्थ देऊन आपण त्याला ॲडजस्ट करू. ठीक आहे. दुसरी कुठली घ्यायची इमेज, लेट सपोज ही घेऊ. कॉपी इमेज ॲड्रेस, गो टू द सोर्स, पेस्ट हिअर. अजून एक इमेज, कॉपी इमेज ॲड्रेस, पेस्ट, कंट्रोल यस. आता लेट सपोज मी काय करतो, ह्यांना हाईट असाइन करतो 200 पिक्सल. ओके. आणि विड्थ असाइन करतो 200 पिक्सल. ठीक आहे. सेम बाकीच्या पण इमेज आहेत मग त्यांना पण आपण हाईट आणि विड्थ असाइन करू. आता अल्ट टॅगमध्ये काही लिहिलं नाही पण तुम्ही लिहा. अल्ट टॅग कशासाठी यूज करतो आपण, अल्टरनेटिव्ह, मग ती इमेज कशाची त्याच्यासाठी, बरोबर ना. आता इथं तुम्हाला इमेज दिसत असतात, पण आता जी माझी पोझिशन आहे ह्या प्रत्येक इमेजची ती बाय डिफॉल्ट काय असते, स्टॅटिक असते. कोणता पण आपण कंटेंट ज्या वेळेस आपल्या वेब पेजवरती टाकतो ना तर तो बाय डिफॉल्ट स्टॅटिक असतो. त्याच्या स्टॅटिक म्हणजे थोडक्यात स्थिर. त्याच्यावर मला काय करायचं आहे, ही जी माझी पहिली इमेज आहे का नाही, आता मी ह्यांना क्लास असाइन करतो का, तर मला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत की वेगवेगळे इमेज आहेत त्या. मी काय केलं, img1, आणि जी दुसरी इमेज आहे त्याला काय केलं, दुसरी क्लास img2, आणि तिसरी क्लास त्याला काय करू, img3. ठीक आहे. आणि आपण स्टाईलमध्ये गेलो. आता मला कुणाला ॲक्सेस करायचं आहे, .img1 नाही 2ला ॲक्सेस करू आपण. ठीक आहे. आणि ती दुसरी इमेज आहे मला काय करायचं, मूव्ह करायसाठी आपण काय वापरत असतो, म्हणजे मूव्ह करायची म्हणजे काय करायची, मला इथून खाली घ्यायची 100 पिक्सल.
इथून ही जी इमेज आहे ती 100 पिक्सल खाली आली पाहिजे अशी कुठतरी, बरोबर. म्हणजे बाय डिफॉल्ट जी प्रॉपर्टी त्याच्यावर अप्लाय असते, पोझिशन असते, ती स्टॅटिक असते. स्टॅटिक काय करतं की आपण कुठली जरी प्रॉपर्टी अप्लाय केली अप्लाय होत नाही. मला काय पाहिजे, बॉटममध्ये काय पाहिजे, बॉटम 100 पिक्सल. हे अप्लाय होणार आहे का त्याच्यावरती, नाही. मला लेट सपोज लेफ्ट 100 पिक्सल करायचं, ते अप्लाय होतंय का ह्याच्यावरती, नाही. मग ह्याच्यावरून आपल्याला काय कळतंय की जी बाय डिफॉल्ट प्रॉपर्टी सेट असते त्याच्यावर नुसार आपण आपल्या इमेज किंवा टेक्स्टला अलाइन करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात कुठं पण मूव्ह करू शकत नाही वेब पेजवरती. मग ही आपली पहिली जी प्रॉपर्टी कोणती, स्टॅटिक. आता दुसरी काय आहे, रिलेटिव्ह प्रॉपर्टी काय असते, जो माझा पॅरेंट एलिमेंट आहे का विथ रिस्पेक्ट टू दॅट आपला जो स्पेसिफिक कंटेंट आहे किंवा इमेज आहे तर ती मूव्ह करत असते. म्हणजे कसं, लेट सपोज आपण काय म्हटलं मगाशी, मला ही जी इमेज आहे तर ती मला 100 पिक्सल खाली पाहिजे. मग मी काय करतो, ही जी इमेज आहे का नाही तर त्याची पोझिशन आहे, पोझिशन काय रिलेटिव्ह मार्क करतो. आणि आपल्याला काय पाहिजे, बॉटम म्हणजे खाली 100 पिक्सल आली पाहिजे ती इमेज. ओके. हां, टॉपपासून 100 पिक्सल, हां, टॉपपासून काय पाहिजे मला, 100 पिक्सल खाली पाहिजे. ओके. मग ही माझी काय झाली, इमेज खाली आली. पण बाकीचा जो गॅप आहे किंवा इथला जो गॅप आहे ह्याच्यामध्ये काय फरक पडला का, ॲज इट इज त्याचा गॅप आहे काय मेंटेन राहिला. मी काय केलं, माझा जो मेन डिव आहे इमेज, मेन डिव काय आपला कंटेनर आहे, कंटेनरमध्ये इमेज आहे. कंटेनर म्हणजे का नाही, थोडक्यात आता बघा, आपण ट्रान्सपोर्ट करत असतो बरंचसं प्रोडक्ट, बरोबर ना, ट्रान्सपोर्ट करतो. ती ट्रान्सपोर्ट करणारा एक काय असतो, कंटेनर असतो. त्याच्यामध्ये काय असतात, आतमध्ये डिफरंट प्रोडक्ट असतात. लेट सपोज इलेक्ट्रॉनिकची प्रोडक्ट आहेत, म्हणजे कम्प्युटर आहेत, डिफरंट लॅपटॉप्स आहेत, प्रिंटर आहे, स्कॅनर आहे, अजून काय काय असू शकतं, USB, बरंचसं इलेक्ट्रॉनिकचं प्रोडक्ट आहे. डिफरंट प्रोडक्ट काय झाले ते एका कंटेनरमध्ये आपण ठेवल्यात ना. मग सेम लाईक दॅट मी काय केलं, एक कंटेनर नावाचा डिव क्रिएट केला. कंटेनर म्हणजे काय, सगळं कंटेंट करतो तो, एवढंच कंटेनर, दुसरा काय अर्थ नाही. कंटेंट करणार जी डिवमध्ये आहे का नाही, हा जो आहे तो मेन कंटेनर आहे माझा. मग त्या मेन कंटेनरमध्ये सब डिव आहेत हे माझे इमेज काय सब आहेत, चाइल्ड आहेत कुणाचं, ह्याचं कंटेनरचं, बरोबर. कंटेनर म्हणजे थोडक्यात जो सगळं कंटेंट करतो, ह्योच पप्पाचा आहे ह्यांचा, कोणाचा ह्यांचा खालच्यांचा, आणि ही त्याची पोर आहेत थोडक्यात, चिल्ड्रन. ओके. मग ज्यावेळेस मी रिलेटिव्ह प्रॉपर्टी अप्लाय करतो कशावरती, जे मला हे करायचं, पोझिशन करायचं, लेट सपोज टॉपनी करायचं आहे, बॉटमनी करायचं आहे. आता मला समजा इकडे न्यायचं आहे, तर इकडे नेतोय म्हटल्यानंतर ना कुठली प्रॉपर्टी अप्लाय होणार, तर राईट, बरोबर. आपण इथं गेलो आणि लेट सपोज मी काय केलं, ह्याला पण कमेंट आउट करू आपण. आणि मला राईटकडं जायचं आहे, पण जायचं आहे कुठून, लेफ्टकडून ना. हा माझा कुठला आहे, मध्ये होता पहिल्यांदा, बरोबर. त्याच्यानंतर ना मी इकडं सरकावला, म्हणजे कुठं सरकावला, राईटला सरकावला. पण राईटला सरकवण्यासाठी मला जायचं आहे कुठून, लेफ्टपासून 100 पिक्सल. मी कुठे आहे, सेंटरला आहे. ज्यावेळेस मी लेफ्ट प्रॉपर्टी अप्लाय नाही केली तर कुठे आहे, सेंटरला ह्याच्या. पण इकडून इकडं जायचं आहे म्हटल्यानंतर त्याला काय, लेफ्टपासून किंवा 100 पिक्सल सरकला आहे, बरोबर. लेट सपोज बॉटम अप्लाय केलं, बॉटमपासून 100 पिक्सल वर सरकवायचं. मग लेट सपोज मी काय केलं, 100 पिक्सल बॉटम, बॉटम का अप्लाय झालं नाही. लेट सपोज आपण 400 पिक्सल केलं, का अप्लाय व्हायला नाही.
ओके, समजा आपण याला कमेंट आउट केलं, 100 पिक्सल कुठं गायब झालं? ठीक आहे. नाही, आपण एकच लाईन पकडायची आणि त्याला कमेंट करायचं. ठीक आहे. आता जी मग अशी इमेज गायब झाली होती का ना, आपण काय केले, लेफ्ट लाईट दिले, बरोबर. म्हणजे राईटला मला टिल्ट करायची, पण कुठून, लेफ्ट पासून, बरोबर ना. म्हणून मी काय लिहिलं, लेफ्ट 100 पिक्सल आणि बॉटम पासून, म्हणजे बॉटम इथंच आहे त्याचा, बॉटम पासून 100 पिक्सल. आणि जर आपण टॉप अप्लाय केली तर ते ॲज इट इज जी पोझिशन आहे त्याला येते, बरोबर. मग रिलेटिव्हमध्ये काय समजतंय की जो माझा चाइल्ड आहे तर तो माझा जो मेंडिव आहे त्याच्यानुसार स्टाईल होतो, म्हणजे पोझिशन त्याची सेट होते. मला टॉपपासून सेट करायची 100 पिक्सल खाली, का लेफ्टपासून राईटसाठी 100 पिक्सल फिक्स करायची, किंवा बॉटमपासून टॉपला 100 पिक्सल सेट करायची. तर ते आपण कशा थ्रू यूज करतो, रिलेटिव्ह थ्रू. कशा थ्रू, रिलेटिव्ह. ही एक काय पोझिशनची प्रॉपर्टी जी आपण एलिमेंटला पोझिशन करण्यासाठी यूज करत असतो. समजलं का आपण ही कशासाठी यूज करतो रिलेटिव्ह? सुलोचना? Yes, sir. ओके. आता नेक्स्ट जे आहे ते काय आहे, ॲब्सोल्यूट. आता ॲब्सोल्यूट म्हणजे काय बरं, ज्या वेळेस ना मला ओव्हरलॅप करायचं असतं. ओव्हरलॅप म्हणजे काय, समजा एक इमेज आहे माझी, आता हेच आपण बघू. ॲज इट इज केलं, ॲज इट इज तिन्ही पण इमेजेस आहेत माझ्या इथं, बरोबर. मला का नाही ही जी इमेज आहे ना दुसऱ्या इमेजवरती ओव्हरलॅप करायची. ओव्हरलॅप म्हणजे का नाही ते इमेजवर न्यायची थोडक्यात. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, जो ह्याचा पॅरेंट आहे का नाही, पॅरेंट कोण आहे, मेन कंटेनर आहे, बरोबर ना. मग त्याची जी पोझिशन आहे तर रिलेटिव्ह टाकायची. म्हणजे जर मला ॲब्सोल्यूट पोझिशनिंग यूज करायचं असेल तर त्यावेळेस मी काय करतो, जो पॅरेंट आहे का नाही त्याचा, कोणाचा, इमेजचा, तर त्याला मी रिलेटिव्ह पहिल्यांदा मार्क करतो. आणि त्याच्यानंतर ना जो खालचा चाइल्ड आहे त्याची पोझिशन मी ॲब्सोल्यूट मार्क करतो. म्हणजे वेळेस मी ॲब्सोल्यूट मार्क करेल, आता तुम्ही बघू शकता त्याला मी ॲब्सोल्यूट मार्क केलं, मधली जी इमेज आहे ती कुठे गायब झाली ना, काय झाली, ओव्हरलॅप झाली. कुठल्या, तिसरी जी इमेज आहे. आता दुसरी इमेज कुठली आहे, तिसरी इमेज काय आहे, फुटबॉल खेळतोय एक जण, आणि तिसरी इमेज काय, फुटबॉल खेळतोय, आणि जी दुसरी त्याच्यामध्ये 2 जण फुटबॉल खेळतोय. ठीक आहे. आता ओव्हरलॅप कुठली झाली, माझी जी तिसरी इमेज आहे तर ती कुठे गेली, या दुसऱ्या इमेजच्या खाली. माझी दुसरी इमेज काय झाली, ओव्हरलॅप झाली कुणाला, तिसऱ्या इमेज, बरोबर. मग ह्याच्यामधून आपल्याला काय समजतंय, जो गॅप आहे का ना इमेजमधला तर तो काय मेंटेन राहत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी अप्लाय करतोय सेकंड इमेजवरती, आणि लेट सपोज मी काय केलं, टॉपपासून काय केलं मी, 200 पिक्सल त्याला मूव्ह केलं. आता 200 पिक्सलनी माझी जी इमेज आहे ती खाली आली, पण विथ रिस्पेक्ट टू वॉट, जो माझा कंटेनर आहे का नाही त्याच्या रिस्पेक्ट टू. आता ह्याची जी जागा आहे कोणाची, ह्याची, ती त्याने घेतलेलीच, पण जी तिसरी इमेज आहे ती काय झाली, त्याच्या खाली आली, आणि जी माझी मेन इमेज आहे ती ओव्हरलॅप झाली. कुठल्या इमेजला, तिसऱ्या इमेजला. म्हणजे मला ज्यावेळेस माझा कंटेंट ओव्हरलॅप म्हणजे कुठल्या तरी इमेजच्या किंवा कुठल्या तरी स्पेसच्या वर आणायचा असतो, त्यावेळेस मी काय अप्लाय करतो, ॲब्सोल्यूट. आणि जो पॅरेंट आहे त्याला काय करतो आपण, रिलेटिव्ह. म्हणजे माझा जो पॅरेंट आहे तर तो नॉन स्टॅटिक पाहिजे. नॉन स्टॅटिक म्हटल्यानंतर ना आपल्याकडे ऑप्शन आहे रिलेटिव्ह. आता आपण पुढं बघणार आहे फिक्स्ड आणि स्टिकी काय असतं ते, ती का आपण यूज करत नाही. रिलेटिव्ह कशासाठी यूज करतो, तर विथ रिस्पेक्ट टू कंटेनर मला काय करायचं आहे, माझी जी दुसऱ्या नंबरची इमेज आहे तिला
पोझिशन करायचं आहे. टॉपपासून समजा तू 100 पिक्सेल केलं, लेफ्ट मी 300 पिक्सेल केलं. आता ती लेफ्टला किती सरली? 300 पिक्सेल. आणि इथला जो स्पेस आहे तो ह्या दोन्ही इमेजनी घेतला, म्हणजे गॅप तो काय झाला? रिड्यूस झाला. आणि गॅप मेंटेन राहिला का नाही? पण रिलेटिव्हमध्ये तो गॅप मेंटेन राहत होता. कुठला? ह्या जो इमेज आहे त्यांच्यामधला. आणि आत्ता आपण ज्यावेळेस ॲब्सोल्यूट प्रॉपर्टीचा यूज करतो त्यावेळेस ज्याच्यावरती अप्लाय केले तर ते ओव्हरलॅप करतं जो प्रिव्हियस कंटेंट आहे, नंतरचा कंटेंट आहे त्याला. ओके. ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह आणि स्टॅटिक समजलं का काय असतं, कसा यूज करतो आपण त्याचा. अजून ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट बनवल ना तर अजून क्लॅरिटी मिळेल की नक्की ह्याचा यूज कुठं कुठं आपण करतो आणि कशासाठी करतो. ठीक आहे. आता हे माझं इमेज आहे असं केलंय मी. आता नंतर जी आपली प्रॉपर्टी कोणती? स्टिकी. स्टिकी काय असतं बरं? स्टिकी काय असतं? आता स्टिक म्हणजे काय थोडक्यात? स्टिक म्हणजे काय की एखाद्या जागेवर थांबणं, बरोबर ना? स्टिकीज म्हणजे काय? एखाद्या जागेवरती थांबणं किंवा स्टिक होणं. मग आपण ह्याचा यूज कसा करणार? मी काय करणार, डायरेक्ट ही जी इमेज आहे ना त्याला काय करतो, स्टिकी पोझिशन स्टिकी करतो त्याची. काय करतो? स्टिकी. ठीक आहे. आता इथं आपण जर बघितला तर काही चेंज दिसतोय का आपल्याला? नाही ना दिसत. मी स्क्रोल करतोय त्यावेळेस याच्यावर काहीच चेंजेस नाही. म्हणजे जसं पहिलं स्टॅटिकवालं होतं हे स्टिकी तसंच दिसतंय, बरोबर ना? मग मी काय करतो, अजून एक डिव क्रिएट करतो. कुठं? इथं. ठीक आहे. एक डिव क्रिएट केला आणि त्याला क्लास असाइन केली आपण TH म्हणून. ठीक आहे. आणि मी या THला इथे ॲक्सेस केलं. कशाने ॲक्सेस करणार? डॉटने. .th. ह्याला काय केलं मी, एक विड्थ असाइन केली. ती काय? 300 पिक्सल किंवा 100 VH करू. VH काय? व्ह्यूपोर्ट, आपला अख्खा व्ह्यूपोर्ट. 100% विड्थ म्हणजेच VH. हाईट सेम लाईक दॅट. किती? 100 VH. नाहीतर आपण पिक्सलमध्ये पण देऊ शकतो. VH नाही, VW. विड्थसाठी VW आणि हाईटसाठी VH. V म्हणजे काय? व्ह्यूपोर्ट. म्हणजे माझं जे व्ह्यूपोर्ट दिसतंय ना मला ती अख्खं 100 VH. विड्थ म्हणजे काय? अख्खी माझी विड्थ. हाईट म्हणजे अख्खी विड्थ जी व्ह्यूपोर्टमध्ये विजिबल दिसतंय मला, तेवढं माझं जे वेब पेज आहे ना ते. थोडक्यात ही माझी 100% विड्थ आहे, 100% हाईट आहे. ओके. ठीक आहे. तर आपण काहीतरी बॅकग्राऊंड कलर देऊ, रेड. कुठला? ॲक्वामरीन का? आता जो कंटेनर आहे का नाही आपला, हा कंटेनर बॅकग्राऊंड कलरचा आपण जे दिलं इथं, तर तो तुला दिसत असेल हा जो कलर आहे ना इथपर्यंत आहे आणि त्याच्या आतमध्ये एक डिव, म्हणजे 100 VH त्याने कलर घेतला आहे. पण मी काय केले, त्या कंटेनरच्या आतमध्ये पण एक डिव केली आणि त्याला पण 100 VH केलं. म्हणजे कसं, बरं ठीक आहे, आपण ह्याला काय करू, पिक्सलमध्ये देऊ. लेट सपोज मी काय केलं ह्याला
ह्याला 400 पिक्सल आणि ह्याला पण 400 पिक्सल देऊ. ठीक आहे. आणि हा जो डिव आहे ना माझा, कोणता, हा डिव मी ह्या डिवच्या बाहेर टाकतो. ठीक आहे. स्टिकीच तो तेवढाच राहणार आहे. लेट सपोज मग मी ह्याला इथं काय केलं, VH मध्ये केलं, दुसरीकडेच त्याचं अप्लायन्स दिलं 100 VH आणि ह्याला काय केलं 100 VW. ओके. आता हा पण व्ह्यू पोर्ट सारखाच कलर असणार आहे, तेवढाच घेणार आहे, बरोबर ना. मी काय केलं 100 VH 100 VHच आहे त्याला. पण तो तिथं अप्लाय का झाला नव्हता, आपण जो डिव क्रिएट केलता का नाही, तो डिव क्रिएट केलता त्या मेन डिवच्या आतमध्ये. मेन डिवच्या आतमध्ये क्रिएट केला आहे, त्याच्यामुळं काय झालं, हा जो डिव आहे का नाही, हा त्यांनी पण 100 VHच घेतली हाईट अँड विड्थ, पण त्या आतमधल्या डिवमध्ये, त्याच्यामुळं तो त्याचा बॅकग्राऊंड कलर आहे का नाही, कशाचा, मेन डिवचा, तर तो बॅकग्राऊंड कलर हाईट झाला त्या पुढच्या बॅकग्राऊंड कलरनी. पण त्यांनी घेतलेली 100 VH ते आपल्याला विजिबल होतं का नव्हतं, का, कारण आपण त्याच्या आतमध्ये ते टाकलं होतं, काय, दुसरा डिव. आता ज्यावेळेस मी त्याला बाहेर काढलं त्यावेळेस 100 पिक्सल घेतोय विड्थ अँड हाईट, कोण खालचा पण आणि वरचा पण काय करतो 100 पिक्सल घेतोय, बरोबर. मी काय केलं, ही माझी तिसरी इमेज आहे, डॉट इमेज 3, तर त्याची जी पोझिशन आहे ना, पोझिशन त्याला आपण फिक्स करू, काय फिक्स. आता फिक्स केल्यानंतर काय होतं आहे, आपण जे स्क्रोल करतो आहे खाली त्यावेळेस काय होतं आहे, फिक्स राहिली, म्हणजे जी माझी ज्या इमेजला मी फिक्स करायचं ठरवले ती फिक्स राहणार ज्यावेळेस मी फिक्स प्रॉपर्टी म्हणजे पोझिशन त्याच्यावरती अप्लाय करेल. ओके, समजलं. प्रॉपर्टीज आपण ज्या अप्लाय करतो त्या समजल्या का सुलोचना? हॅलो, आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? हा सर. समजलं आत्ता काय शिकवलं ते? हो सर. समजलं का? येस ऑर नो? येस सर. हां, नाही, जी पहिली दुसरी तिसरी इमेज आहे ना त्याला फिक्स केलं आहे, त्याच्यामुळे ते फिक्सच राहणार. ओके, सो आता आपण काय बघणार आहे, ट्रान्झिशन. काय ट्रान्झिशन? ओके, सो हा नाही, ट्रान्सफॉर्म, ट्रान्झिशन नाही, ट्रान्सफॉर्म. आता ट्रान्सफॉर्म ट्रान्झिशन ती काय आहे ती पुढं बघणार आहे आपण, कारण आत्ता काय बघणार आहे ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणं, त्याला काय म्हणतो आपण ट्रान्सफॉर्म. लेट सपोज आपण म्हणतो ना ट्रान्सफॉर्मेशन झाले, कोणाची समजा तब्येत भारी नसेल, त्याने जिम लावली आणि जिम करून त्याने चांगली बॉडी बनवली, तर आपण काय म्हणतो इथून हा ट्रान्सफॉर्म झाला आहे थोडक्यात, बरोबर. ह्याच्यामध्ये आपल्या ट्रान्सफॉर्म काय असतं, ट्रान्सफॉर्म म्हणजे थोडक्यात मी ना एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत जातो, सिम्पली त्याला काय म्हणायचं ट्रान्सफॉर्म. मग त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज येतात काय, ट्रान्सलेट.
ट्रान्सलेट म्हणजे काय, लेट सपोज मला ह्या पोझिशनवरून ह्या पोझिशनवर जायचं आहे, तर इथं मी काय यूज करणार, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट. जेवढं मला लांब जायचं आहे तेवढं मी तिथं पिक्सलमध्ये सांगणार, मला 100 पिक्सल लांब जायचं आहे किंवा मला 200 पिक्सल लांब जायचं आहे, कुठून, ओरिजिनल पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत. अजून काय, स्केल. स्केल काय करणार आहे, स्केल म्हणजे थोडक्यात झूम करतं ते. स्केल करतो म्हणजे वाढवतो ना आपण, मग ते कोणत्या डायरेक्शनमध्ये, एक्स डायरेक्शनमध्ये का वाय डायरेक्शनमध्ये, हे पण आपण बघणार आहे. ठीक आहे. अजून काय, ट्रान्सलेट, स्केल आणि स्क्यू. आता स्क्यू काय करतं ते आपण कोडमध्ये बघणार आहे, आणि ट्रान्सलेट काय करतं, स्केल काय करतं ते पण आपण कोडमध्येच बघणार आहे, नक्की त्याचं वर्किंग कसं आहे. सो आपण हे जे इमेज आहेत त्याला कमेंट आउट करू काय, आणि ह्याला पण कमेंट आउट करू, जी माझी अख्खी स्टाईलिंग आहे त्याला पण कमेंट करू आपण. बरं ठीक आहे, नाही काय प्रॉब्लेम. लेट सपोज मी काय केलं, मी एक माझ्या कंटेनरमध्ये बॉक्स क्रिएट केला, बॉक्स डॉट बॉक्स. ठीक आहे. मेन कंटेनरमध्ये एक डिव क्रिएट केलं, त्याचं नाव बॉक्स ठेवलं, त्याला मी लेट सपोज आपण इथं काहीतरी स्टाईलिंग देऊ, बॉक्स बॉर्डर 1 पिक्सल, सॉलिड ब्लॅक. अजून काय, विड्थ 200 पिक्सल, हाईट किती द्यायची, हाईट 200 पिक्सल. ठीक आहे. ओके, असा काहीतरी माझा बॉक्स दिसतोय मला इथं, आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर पण देऊ म्हणजे अजून थोडंसं समजेल आपल्याला. बॅकग्राऊंड कलर कुठला, ब्राऊन द्यायचा का, ब्राऊन. आपल्याला इथं काहीतरी 2 बॉक्स दिसतात, एक मेन कंटेनर आहे आणि दुसरा जो आपण आतमध्ये एक बॉक्स क्रिएट केला आहे. आता ह्याच्यामध्ये जे ट्रान्सफॉर्म होतं म्हणजे बदल होतो थोडक्यात, तर तो कसा होतो, मी काय करतो, ह्याच्यावरती ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी अप्लाय करतो, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट. ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट, मला ट्रान्सलेट म्हणजे जायचं आहे किती पिक्सल, एक तर हॉरिझॉन्टल असतं आणि एक दुसरं जे असतं ते काय असतं, व्हर्टिकल. आता लेट सपोज मी काय केलं, 100 पिक्सल, 100 पिक्सल. हे ज्यावेळेस आपण अप्लाय करतो, आता तुम्हाला दिसतंय हे जी ओरिजिनल पोझिशन आहे तर त्याच्यापासून तो कुठं आला आहे, खाली सरकला, म्हणजे काय झालं आहे, ते ट्रान्सलेट झाले. लेट सपोज मी 100 पिक्सलचा 800 पिक्सल केलं, कुठं गेलं, हे खाली गेलं. म्हणजे ह्याच्यावरून मला समजते की जी दुसरी प्रॉपर्टी ती कशाला अप्लाय होती, व्हर्टिकली, बरोबर ना, आणि जी पहिली ती कशी, हॉरिझॉन्टली. लेट सपोज 200 पिक्सल केलं. आता आपल्याला आपला जो बॉक्स आहे तो 200 पिक्सेलने कुठं सरकलाय, खाली सरकलाय, बरोबर, ट्रान्सलेट झालाय तो. आता मला समजा ट्रान्सलेशन कुठं पाहिजे, फक्त एक्स डायरेक्शनमध्ये पाहिजे. मग मी काय करणार, जी माझी दुसरी प्रॉपर्टी ती अप्लायच करणार नाही, मग माझं नुसतं हे जर ट्रान्सलेट कुठं होणार आहे, हो एक्स डायरेक्शनमध्ये. लेट सपोज आपण इथं 500 पिक्सल केलं, तर 500 पिक्सल इकडं सरकला, 500 पिक्सल काय झाला, ट्रान्सलेट झाला. आपण असं पण करू शकतो, ट्रान्सलेट एक्स, कसं, ट्रान्सलेट, एक मिनिट, ट्रान्सलेट एक्स डायरेक्शनमध्ये किती, 200 पिक्सल. हा फक्त एक्स डायरेक्शनमध्ये बनवणार. लेट सपोज मला काय करायचं आहे,
ट्रान्सफॉर्म चाल की काय झालं तुला, हां ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट वाय ॲक्सेसमध्ये करायचं आहे किती 300 पिक्सल. आता हा खाली आलेला दिसतोय म्हणजे जी मी प्रॉपर्टी अप्लाय करेन ना लास्टला तर ती अप्लाय होणार आहे कशावरती, बॉक्सवरती. त्या जिथं मला ट्रान्सलेट करायचं आहे, जिथं फिरवायचं आहे, तर त्या पद्धतीने मी काय करू शकतो, जो इलिमेंट आहे त्याला मी ॲडजस्ट करू शकतो. बरोबर. मग लेट सपोज मला काय करायचं आहे, सेंटरमध्ये आणायचं आहे त्याला. मग मी काय करणार, ओके सेंटरमध्ये आणायचं म्हटल्यानंतर मग मला काय करायला लागेल, 50-50 करायला लागेल का, म्हणजे 50% एक्स आणि 50% वाय. असं जर केलं आपण, कुठे गेले वर गेलं. लेट सपोज आपण इथं ट्रान्सलेट नुसतं यूज केलं, हा 50%नी इकडं मूव्ह झाला आहे पण सेंटरमध्ये आला आहे का, नाही आला. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, याला मायनस आणि याला पण मायनस अप्लाय करतो. काय झालं, वाईट्स नॉट वर्किंग. 50% ट्रान्सलेट 50% एक्स. नाही बरं ठीक आहे, हे आपण पुढे शिकणार आहे. मी फक्त ॲज युजल तुम्हाला हे इथं सांगण्याचा प्रयत्न केला, पण हे वर्क का करत नाही आता मला माहीत नाही. बट आय विल टेल यू इन टुमॉरो लेक्चर ही नक्की वर्क का करत नाही. सेंटरमध्ये आपण आणतो, ट्रान्सलेट करतो 50% आणि एक्स डायरेक्शनमध्ये आणि वाय डायरेक्शनमध्ये आपण याला ट्रान्सलेट करतो 50-50%. मग ते सेंटर होत असतं. पण त्याने 50% नाही आहे घेतलं ॲक्च्युअलमध्ये. बरं ठीक आहे, ट्रान्सलेट हे समजलं का कशासाठी आपण यूज करतो, कशासाठी, जो आपला स्पेसिफिक इलेमेंट आहे किंवा बॉक्स आहे त्याला आपल्याला मूव्ह करायचा असतो. जिथपर्यंत आपल्याला मूव्ह करायचं आहे तिथपर्यंत आपण त्याला मूव्ह करू शकतो, किती पण पिक्सेलमध्ये. समजलं. आता लेट सपोज मला काय करायचं आहे, मला स्केल करायचं आहे. मी काय करतो, ट्रान्सफॉर्म स्केल. समजा ते 2 केलं मी. आता दिसतंय तुम्हाला इथं माझा जो बॉक्स आहे तो मोठा झाला, स्केल झाला, बरोबर ना. लेट सपोज आपण केलं 3, अजून मोठा झाला. लेट सपोज केलं 4, अजून मोठा झाला. मग ही स्केल प्रॉपर्टी काय सांगते की जी माझा बॉक्स आहे, जो माझा कंटेंट आहे, तो काय करणार, स्केल करणार जसं मला पाहिजे तसं. ओके. आत्ता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना, ज्यावेळेस आपल्याला ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे डिफरंट ह्याच्यावरती इलिमेंट्सवरती, त्यावेळेस यूज होणार आहेत आपल्याला ह्या प्रॉपर्टी. ठीक आहे. आता काय, स्क्यू. कोणती, स्क्यू. ट्रान्सफॉर्म स्क्यू. आता स्क्यू काय करतं, मला लेट सपोज 40 पिक्सलमध्ये स्क्यू करायचा आहे. ह्याच्यावर काय इम्पॅक्ट दिसतोय का, नाही. लेट सपोज मी काय केलं, 45 डिग्री. आता ही जी स्क्यू प्रॉपर्टी ती आपण डिग्रीने हे करतो, ॲक्सेस करतो. म्हणजे मला स्क्यू करायचं. स्क्यू म्हणजे काय, थोडक्यात चपटं करणं. आता इथं बघितलं तुम्ही तर स्क्यू झाला आहे म्हणजे ही चपटं झालं आहे थोडक्यात. माझा टिल्ट झाला आहे अँगल, माझा जो बॉक्स आहे काय झाला आहे, टिल्ट झाला आहे, वाकडा झाला आहे थोडक्यात, बरोबर ना. 40 पिक्सलमध्ये 40 डिग्रीमध्ये असं आहे. लेट सपोज मी 90 डिग्री केलं. 90 डिग्रीमध्ये काय होतं आहे, आता कुठे गेले, आता आपला जो बॉक्स आहे तो पहिला कसा होता, असा होता, बरोबर. 45 डिग्रीमध्ये तो असा झाला.
काहीतरी असा झाला ना, मग थोडासा टिल्ट झाला. 90 डिग्रीमध्ये कसं झाला आहे माहिती आहे का तो पूर्णपणे असा झाला आहे. पण ते आपण इकडच्या साईडला तो बॉक्स आहे, पण तो आपल्याला ह्या साईडने दिसतोय का? नाही दिसत, कारण तो 90 डिग्रीमध्ये टिल्ट झाला आहे, म्हणजे थोडक्यात वाकला आहे 90 डिग्रीला. आता लेट सपोज मी इथं काय केलं 180 डिग्री, मग आपल्याला तो ॲज इट इज दिसणार आहे, कारण 180 डिग्री म्हणजे त्याची जी रिअल पोझिशन आहे तीच आहे. लेट सपोज मी काय केलं 360 डिग्री, 360 डिग्रीमध्ये पण तो ॲज इट इज दिसणार आहे. लेट सपोज मी केलं 270 डिग्री, हा टिल्ट होणार आहे 270मध्ये. माइड बी ही नसेल 270, 60 डिग्री. आता 60 डिग्रीमध्ये टिल्ट झाला आहे असा. आपण समजा 80 डिग्रीमध्ये बघितलं, हा 80 डिग्रीमध्ये टिल्ट झाला आहे, म्हणजे वाकला आहे. लेट सपोज मी 85 बघितलं, तो अजून चपटा झाला. मी लेट सपोज 89 बघितलं, तो अजून चपटा झाला. 90 बघितल्यानंतर काय होतं आहे ते पूर्णपणे इनविजिबल होतं. तिथं आहे ते, पण आपल्याला दिसणार आहे का? नाही झालं दिसणार, कारण तो पूर्णपणे टिल्ट झाला म्हणजे वाकला आहे. बरोबर. ह्या ज्या ट्रान्सफॉर्मच्या प्रॉपर्टीज आहेत काय, आता तुम्ही बाकीच्या बघायच्यात की स्क्यू एक्स क्यू वाय किंवा 3D ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट एक्स ॲक्सेस वाय ॲक्सेस किंवा 3D. अजून कुठली बघितली होती? ट्रान्सफॉर्म स्केलमध्ये पण अजून बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हाला बघायच्या. ठीक आहे. आतापर्यंत जे काही आपण शिकलो तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का तुम्हाला? की कोणता कन्सेप्ट समजला नाही? हॅलो. ओके, ठीक आहे. सो आपण काल काहीतरी बनवणार होतो, बनवायचं का ते? काल काहीतरी कार्ड काहीतरी बनवणार होतो, आज काल बोललो होतो. आपल्याला कोणतं कार्ड बनवायचं? लेट सपोज कार्ड इमेजेस CSS. Cards, images, with name CSS. त्याला आपल्याला जे कार्ड पाहिजे होतं ते नाही की इथं. कुठलं बनवायचं मग? कुठलं बनवायचं? कौन सा बनाने का? एक सिंपल आहे, बनवायचं काही बनवा येईल तुम्हाला? हे कार्ड जे आता विजिबल आहे ते बनवा येईल का? हॅलो, बनवा येईल का नाही? ठीक आहे, बनवू शकता. मग हे नको बनवायला, दुसरं बनवू. बरं ठीक आहे, आपण बघायचं का कसं बनवायचं. ओके. आता सगळ्यात पहिल्यांदा ऑब्झर्वेशन आपण काय ठेवायचं की हा जो मेन प्रॉब्लेम आहे ना त्याला आपण डिवाइड करायचं म्हणजे काय, हा जो बॅक साईडला आहे तो काय आहे, ह्याचा मेन डिवाइड म्हणजे काय, कंटेनर आहे. बरोबर. आणि त्या कंटेनरमध्ये एक कार्ड नावाचं माझा डिव म्हणू शकतो किंवा काहीतरी आहे कार्ड. त्या कार्डमध्ये काय आहे, एक इमेज आहे. बरोबर ना. ते नंतर काय दाखवते ते जाऊन द्या. पहिलं आपल्याला बघायचं आहे की जे फर्स्ट टाइम विजिबल होते ते काय आहे. पहिलं काय आहे, इमेज आहे. इमेज राऊंडमध्ये ना, इमेज राऊंडमध्ये, आणि त्या कार्डचा काहीतरी कलर आहे. थोडक्यात आत्ता आपण काहीतरी शिकलेलो का काय, ग्रेडियंट, लिनियर ग्रेडियंट. ते कुठं चाललंय, टॉप राईटला चाललंय. बरोबर. मग तिथं त्यांनी कलर 2 दिल्यात किंवा इकडच्या साईडला पण कलर दिला आहे. त्याच्यानंतर काय आहे, एक हेडिंग आहे. त्याच्यानंतर काय आहे, एक पॅराग्राफ आहे. बरोबर ना. हे एक ओव्हरव्ह्यू झाला. आपण कसं त्याला
तोडू शकतो डिफरंट पार्टमध्ये आणि मग सॉल्व करू शकतो. म्हणजे काय, डिवाईड केलं मी की मला काय काय पाहिजे, एक मेन कंटेनर पाहिजे आणि एक दुसरा मी ह्याला एक कार्ड म्हणून नाव दिलं दुसऱ्या डिवला, आणि त्याच्यामध्ये त्या डिवमध्ये काय आहे माझं, एक इमेज आहे, एक हेडिंग आहे आणि दुसरं काय, एक पॅराग्राफ आहे. मग बनवायचं का? आता ह्याच्यावरती काय अप्लाय केलं आहे, जावास्क्रिप्टचा पण कोड असू शकतो ह्याच्यावर. ज्यावेळेस तो क्लिक करतोय ना, क्लिक करतोय याचा अर्थ काय आहे, बटन आहे ते, बटनवर क्लिक केल्यानंतर जे खाली ते वर दिसतंय, म्हणजे थोडक्यात तो हाईड केलेला कंटेंट आहे, त्या बटनवर क्लिक केल्यानंतर विजिबल होतो. ह्या गोष्टी कशात होतात, आपल्या CSS थ्रू पण करू शकतो आपण, बट ह्याच्यावरती जावास्क्रिप्ट अप्लाय केली त्यांनी, त्याच्यामुळे ते आपल्याला ज्यावेळेस आपण ॲरोवरती क्लिक करतोय तर ते आपल्याला खालचं जे कंटेंट आहे ते विजिबल होतं. पण बेसिक आपण जे कार्ड आहे ते कसं बनवायचं पहिल्यांदा बघू. ठीक आहे, मी काय केलं, ह्याच्यामध्येच एक फोल्डर क्रिएट केला कार्ड नावाचा, index.html आणि काय style.css. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, इथं का स्टाईल काय नाही फरक पडणार, आपल्याला काय पाहिजे, कंटेनर पाहिजे, बरोबर. इथं सॉरी असा कंटेनर पाहिजे आपल्याला, डिव. आता कंटेनरमध्ये मला काय पाहिजे, कार्ड पाहिजे, डॉट कार्ड. ओके, कंटेनर झाला मेन आणि त्याच्यामध्ये माझं एक कार्ड झालं. ठीक आहे, आता कार्डमध्ये काय काय हो, एक इमेज आहे, बरोबर, आणि इमेज बरोबरच काय आहे, हेडिंग आहे आणि खाली पॅराग्राफ आहे, ती मला लागते. मी काय करून ठेवलं, इमेज नंतर मला काय पाहिजे, हेडिंग पाहिजे ना, H2 लिहिलं मी इथं. ठीक, त्याच्यानंतर मला काय पाहिजे, पॅराग्राफ पाहिजे. मी पॅराग्राफ समजा काहीतरी लिहिलं, लोरेम 30. ठीक आहे, एवढा पॅराग्राफ आपण लिहिला आणि हेडिंगमध्ये काय आहे तिथं लिहिलं आहे त्यांनी, इवा डोपुड, ठीक. आणि आपल्याला एक इमेज पाहिजे ना, मग आपण काय करू, इमेज काय करायचं, डाउनलोड करायचं का, नाहीतर डायरेक्ट इथूनच घेऊ, इमेजेस. कोणाची घ्यायची, ही घ्यायची का, काही घ्यायची, ठीक आहे, ही घेऊ. मग मला इथं काय करायला लागेल, कॉपी इमेज ॲड्रेस, गो टू सोर्स, पेस्ट ओव्हर हिअर आणि अल्ट काय, इमेज दिला, काय पण देऊ शकतो आपण. आणि म्हणजे काय दिली, आपण पहिल्यांदा बघू की आपल्या पेजवरती काय रेंडर झालं. ओके, आता ही इमेज लेस मोठी दिसते, बरोबर. मग त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, या इमेजला विड्थ असाइन करायला लागेल, किती, 100 पिक्सल, आणि हाईट पण काहीतरी असाइन करायला लागेल, लेट सपोज 100 पिक्सल. आता थोडीशी लहान झाली आपली इमेज. मी काय करतो, सुरुवात कुठनं करणार आपण, कंटेनरपासून. मग मी काय करतो, आता इथंच करायचं आहे आपल्याला, काहीच फरक नाही पडणार. स्टाईल मला कोणाला ॲक्सेस करायचं आहे, कंटेनर. ठीक आहे, कंटेनरमध्ये मी काय केलं, त्याला विड्थ दिली 100 VW, व्ह्यू पोर्ट
आणि त्याला हाईट मी असाइन केली किती VH 100 VH आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर पिक्सल म्हणजे काय असतं की आपण फिक्स करतो ती विड्थ VH म्हणजे काय VW म्हणजे काय व्ह्यू पोर्ट आहे ना जेवढा तर तेवढी ती हाईट आणि विड्थ घेणार त्या कंटेनरसाठी हा कंटेनर आहे ना आपला मेन तर तो काय घेणार 100 VH आणि 100 VH हाईट आणि 100 VW विड्थ म्हणजे काय अख्खा जेवढा हा व्ह्यू पोर्टची हाईट आहे का नाही तेवढी जेवढी ही व्ह्यू पोर्टची विड्थ आहे ना तेवढी अख्खी मग ॲज युजल आपण राईट करतो की कंटेनरमध्ये मला ज्यावेळेस काय ॲड करायचं आहे 100 VH किंवा 100% आपण देऊ शकतो असं आणि पिक्सलमध्ये पण आपण असाइन करू शकतो 1200 पिक्सल 1080 पिक्सल ह्याच्यामध्ये ओके मग ह्याला मी काय केलं एक बॅकग्राऊंड कलर दिला लेट सपोज आपण ह्याला काय दिला ब्लू व्हाईट मग आपल्याला इथं दिसतंय ब्लू व्हाईट आता अजून एक हे जे एक्स्ट्राचे आपल्याला काहीतरी दिसतंय नाही ते एक्स्ट्रा म्हणजे मला चिटकून नाही ना हे काहीतरी एक्स्ट्राची मार्जिन पॅडिंग ॲड झाली इथं मार्जिन झालं ना एक्स्ट्राचं ॲड त्याच्यासाठी आपण काय करतो युनिव्हर्सल सिलेक्टर तुम्हाला मी सांगितलेलं ते बघा म्हणून हा काय आपला युनिव्हर्सल सिलेक्टर मी याला सिलेक्ट केलं आणि माझी जी पॅडिंग आहे ना 0% केली माझं मार्जिन आहे ना ते काय केलं 0 केलं आणि बॉक्स सायझिंग आहे ती काय केली बॉर्डर बॉक्स ह्याने काय होतं आपलं जो माझा कंटेंट आहे तो पूर्णपणे मला एक्स्ट्राची हाईट आणि विड्थ नाही मिळत आहे मी सगळं माझ्या व्ह्यूपोर्टला चिटकून केलं मग हा जो कोड आहे तो काय सांगतो पॅडिंग 0 असू द्या माझी 0% किंवा 0 लिहिलं तर काय प्रॉब्लेम नाही बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स काय करत असतं ज्यावेळेस कंटेनरला आपण आतमधल्या कंटेनरला हाईट बॉर्डर किंवा पॅडिंग देत असतो तर ते बॉर्डर किंवा पॅडिंग त्या स्पेसिफिक हाईट आणि विड्थमध्ये कॅल्क्युलेट नाही केलं कशामुळं बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्समध्ये हे नाही आपण यूज केलं ना आणि मार्जिन पॅडिंग दिली आपण कुठं आतमध्ये तर त्यावेळेस काय होणार आहे त्याची पण विड्थ आणि हाईट वाढणार आहे त्या बॉक्सची ते आपल्याला नको आहे त्याच्यासाठी आपण काय करतो बॉक्स सायझिंग बॉर्डर बॉक्स करत असतो समजलं आता मी काय केलं आपल्याला काय करायचं आहे कुठे गेलो इथं आहे ना हां मग इथं काहीतरी कलर आहे आता कोणता कलर आहे मला नाही माहिती बट आपण आपल्या कार्डला सेट करू जसं आपल्याला करायचं आहे तसं ठीक आहे मी कंटेनरला तर जेवढं द्यायचं होतं प्रॉपर्टी तेवढ्या दिल्या आता मला काय करायचं आहे कार्डला प्रॉपर्टीज द्यायच्या ठीक आहे आता इथं काहीतरी त्यांनी हाईट आणि विड्थ स्पेसिफिक असाइन केली म्हणजे पिक्सलमध्ये दिली आपण काय करू पहिल्यांदा मार्जिन देऊ मार्जिन दिल्यानंतर काय होईल लेट सपोज मार्जिन 50 पिक्सल मार्जिन दिल्याने आपला जो बॉक्स आहे का नाही कुठे गेला मार्जिन टॉप कार्डवरती पॅडिंग मार्जिन इमेज कार्ड आपला डिवाइस ना ठीक आहे मी काय केलं माझा जो सिम्पल कंटेनर आहे ना तर त्याला पॅडिंग असाइन केली मग तो आतमधला कोण आहे माझा मेन कंटेंट आहे तर तो काय असणार आहे ह्याचा चिल्ड्रन असणार आहे कार्ड म्हणून मी ह्याला पॅडिंग काय दिली 50 पिक्सल आणि हा माझा इथं टिल्ट झाला आला आहे आता आपण काय करू कार्ड आहे त्याला एक स्पेसिफिक हाईट असाइन करू हाईट लेट सपोज 200 पिक्सल करू आणि विड्थ किती 200 पिक्सल 100 पिक्सल 100 पिक्सल करू ठीक आहे मग असा माझा कंटेंट येतोय लेट सपोज मला इथं आता ही ट्रायल अँड एररमध्ये करतोय आपल्याला ह्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज असतात का नाही हाईट किती द्यायची विड्थ किती द्यायची काय कसं करायचं हे डिझायनर देतो
आपण नसतं ह्याचा विचार करायचा. कशाचा? यांचा. हे जे लिहिलंय ना मी, हे सगळं आपल्याला प्रोव्हाइडेड असतं. ज्यावेळेस आपण काम कराल ना कुठं, तर त्यावेळेस डिझायनर ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला देत असतो. आता आपल्याकडे पर्याय नाही ना, आपल्याला सगळं ट्रायल आणि एररनुसार करायला लागणार आहे, बरोबर ना. मग कार्डवरती हाईट आणि विड्थ मी दिली. मला समजा बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे, आपण काय दिलं? ॲक्वा. आता इथं बॅकग्राऊंड कलर आलेला आहे ॲक्वा, आणि मला काय करायचं आहे, हे जे कार्ड आहे का नाही, तर ते थोडंसं राऊंड पाहिजे ना. त्यासाठी काय करू शकतो आपण? प्रॉपर्टी राऊंडेड आहे का, किंवा रेडियस, बॉर्डर रेडियस 5 पिक्सल केले आपण. तर हे काय झालं, म्हणजे इकडून जो पहिल्यांदा आपल्याला असं कटकट वाटत होतं, ते कसं झालं? स्मूथ झाले आता, बरोबर ना. आता मला काय करायचं आहे, माझी जी इमेज आहे ती सेंटरमध्ये पाहिजे. मला कुठं पाहिजे? सेंटरमध्ये. मग त्याच्यासाठी मला काय करायला लागेल? सेंटरमध्ये पाहिजे म्हटल्यानंतर काय करू शकतो आपण? आपल्या एक प्रॉपर्टी होती का टेक्स्टला आपण टेक्स्ट अलाइन सेंटर बोलतो टेक्स्टसाठी. आता इमेजसाठी आपण काय करायचं? ट्रान्सलेट. लेट सपोज आपल्याला किती पाहिजे? 10 पिक्सल. झालं काही? नाही झालं. का नसं झालं? मला ह्याला काय करायला लागणार? पोझिशन ॲब्सोल्यूट, आणि जो मेन कंटेनर आहे त्याची पोझिशन काय करायला लागणार आहे? रिलेटिव्ह. आता हे काय केलं की आपण बघू. 10% तरी पण मूव्ह नाही झालं. 10 पिक्सल ट्रान्सलेट, लेट सपोज 30 पिक्सल. ओके, कार्डवरती आपण असं केले. कार्ड आपल्याला मूव्ह कोण करायचं आहे? इमेज करायची ना, आणि आपण कार्डवरती लावलं. कसं वर्क करू? हां, तेच की. मला इमेज ॲक्सेस करायची. मग कशी ॲक्सेस करणार? जो माझा कार्ड आहे का नाही, त्याच्यामध्ये माझी जी इमेज आहे, तर ती मला ट्रान्सलेट करायची 30 पिक्सल. ठीक आहे. 30 पिक्सलने काहीतरी अशी आली ती, आणि जी इमेज आहे त्याचं मला मार्जिन टॉप द्यायचं आहे समजा 5 पिक्सल किंवा 10 पिक्सल. तर आपली इमेज अशी झाली काहीतरी, बरोबर. पण आपल्याला काय करायची? इमेज राऊंड करायची. मग त्यासाठी मी काय करणार? रेडियस, बॉर्डर रेडियस लेट सपोज 50%. आता आपल्याला जशी इमेज पाहिजे होती राऊंडेड, ती बनली आहे. बॉर्डर रेडियस आणि पूर्णपणे राऊंड पाहिजे म्हणून काय? 50%. ओके. आता मला काय करायचं आहे? माझा जो H2 आहे आणि P या, तर त्याच्यासाठी मी काय करतो? त्यांना काय करू आपण? H2ला काय द्यायला लागणार आहे? पॅडिंग द्यायला लागणार आहे. किती? 10 पिक्सल. लेट सपोज 5 पिक्सल. 5 पिक्सलनी काय झाला? तो इकडं सरकला. आपण थोडंसं अजून वाढवू, 10 पिक्सल करू. आणि सेम कशासाठी करायला लागणार आहे? तसं आपल्याला पॅराग्राफसाठी, बरोबर ना. पी टॅगचा यूज केला, त्याच्यामध्ये पॅडिंग काय केली? 10 पिक्सल. पॅडिंग 10 पिक्सल केली, पण इथं काय झाले? आता माझा जो कंटेंट आहे तो काय झाला आहे? खाली आला आहे, पूर्णपणे ओव्हरफ्लो झाला आहे ना, बरोबर. मग आपण अजून काय करू शकतो आहे की ह्या जे प्रॉपर्टीज आहेत त्या दोन्ही एक सोबत ह्याच्यावर अप्लाय झाल्या पाहिजे. काय करायला पाहिजे? मी समजा हा कंटेंट घेतला अख्खा कंटेंट सिलेक्ट केला, कट करून एक डिव क्रिएट केली. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पेस्ट केला,
आणि हे जे मी एक्स्ट्रा कोड राईट केला आहे, तर याच डिवला मी काय केलं, क्लास दिली आहे, क्लास कंटेंट म्हणून, ठीक आहे. आणि डॉट कंटेंट ॲक्सेस केलं आणि मला काय करायचं आहे, ह्याच्यावरती पॅडिंग अप्लाय करायची 10 पिक्सेल, ठीक आहे. मग अशी जे आपण दोन हे केलं तर 2 एलिमेंटला दिलं तर देव क्रिएट करून आपण काय केलं, ते दोन्हीला एक सोबत दिलं, बरोबर ना. मग आता माझी जी हाईट आहे ती थोडीशी आपण काय करू, इन्क्रीज करू. लेट सपोज आता ही ट्रायल आणि एरर करतोय आपण, एवढी केली आणि माझं जे ट्रान्सलेट आहे तर ते 25 पिक्सेल करू, मग ते ॲक्युरेट सेंटरमध्ये येईल, बरोबर. आणि जो माझा पॅराग्राफ आहे कशामधला, कंटेंटमधला पॅराग्राफ आहे, डॉट कंटेंट, त्याच्यामधला पॅराग्राफ काय पी, तर त्याला मला मार्जिन द्यायचं आहे, मार्जिन टॉप द्यायचं आहे, ते काय द्यायचं आहे 5 पिक्सेल, लेट सपोज. पिक्सल, ओके. पहिल्यापेक्षा बरं वाटतंय आता. जे आपल्याला बनवायचं होतं कार्ड ते थोडंफार मॅच होतंय का, फक्त कलरिंगमध्ये प्रॉब्लेम आहे. इमेज आपल्याला सेंटरमध्ये पाहिजे होती, आणली आपण. आपल्याला टेक्स्ट पाहिजे होता जो हेडिंगमध्ये, आपल्याला काय पाहिजे होतं, पॅराग्राफ पाहिजे होता, तो आपण एंटर केला आहे. लेट सपोज मला काय करायचं आहे, मला का नाही हे आपण जे बनवले तर त्याच्यामध्ये लिनियर ग्रेडियंट अप्लाय करायचं. मग कसं करणार, लिनियर ग्रेडियंट जे आपण मगाशी बघितलं होतं की कसं अप्लाय करणार. कशावर मला अप्लाय करायचं, कार्डवरती. मग मी कुठं जाणार, कार्डवर जाणार. इथं काय करायचं आहे, बॅकग्राऊंड इमेज आणि लिनियर ग्रेडियंट. मला सुरुवात कुठनं करायची, लेट सपोज मला राईटकडे जायचं आहे, कुठून, बॉटमपासून राईटकडे जायचं आहे, बरोबर. टू राईट बॉटम. त्यासाठी मला काय करायला लागेल, पहिल्यांदा आपण कलर हे करू, ग्रेडियंटसाठी काय करू, ऑरेंज येलो, ठीक आहे, आणि ग्रीन, कंट्रोल यस. आता पहिल्यांदा ऑरेंज होता, नंतरनं काय येलो आणि नंतरनं ग्रीन. आपण इमेजवरती बी करू शकतो, असं इमेजवरती बी करू इमेजसाठी बघू होतंय का. मी बॅकग्राऊंड इमेज मी काय केली, सिलेक्ट केली, कॉपी केली आणि इथं आपण टाकली, कंट्रोल बी केली. इमेजवर नाही अप्लाय, कारण इमेज स्पेसिफाईड कशाला करते, कुठल्या तरी सोर्सकडून येते, बरोबर. पण आपण जे बॅकचा जो कार्ड बनवलंय तर ते आपण बनवलंय ना. मग आपण बनवलंय म्हटल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला कुठला कलर टाकायचा आहे ते आपण ठरवू शकतो. मला समजा ह्याला शॅडो अप्लाय करायची तर करू शकतो मी, कशाला, इमेजला. त्या लेट सपोज मी काय केलं, इमेज कार्ड इमेजमध्ये बॉक्स शॅडो अप्लाय केली, बॉक्स शॅडो 3 पिक्सल आणि 3 पिक्सल, ठीक आहे. आता इथं मला इमेजला शॅडो ॲड झाली, पण इमेजचा जो बाय डिफॉल्ट कलर आहे, कलरिंग, मग ती इमेज नाही ना, आपला कलरच ॲड होणार त्याच्यामुळे इमेजमध्ये कलर ॲड होत नाही. पण त्याच्यावर शॅडो किंवा आपल्याला जो काही टेक्स्ट किंवा पॅराग्राफ ॲड करायचा आहे ते आपण करू शकतो. आता आपण जस्ट फक्त पॅडिंगचा आणि मार्जिनचाच यूज केला आहे, कशामध्ये, कार्ड बनवण्यासाठी. अजून डिफरंट वे त्याचा यूज करून आपण बरंच शिकणार आहे की असा कंटेंट आपण कसा अलाइन करायचा, ठीक आहे. समजलं का सुलोचना?
येस सर Okay. समजलं. ठीक आहे.